असेल तर तो नेटवर्कचा इश्यू असतो. त्याचबरोबर कधी कधी आवाज पण ब्रेक होण्याची शक्यता असते. परंतु दोन्हीकडे म्हणजे जिथे सगळे आपले तज्ज्ञ शिक्षक शिकवत आहेत तिथे आणि जिथून लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे तिथे दोन्हीकडे ऑप्टिकल फायबरचं इंटरनेट कनेक्शन आहे. त्यामुळे इकडच्या बाजूनी तसा प्रॉब्लेम येणार नाही. परंतु जो काही इकोचा प्रॉब्लेम होता तो आपण निश्चितपणे लवकरच सॉल्व्ह करू. आता आपण पुढच्या टेस्टिंग लेक्चरकडे येतो आहोत. ते लेक्चर घेणार आहेत प्राध्यापक संतोष वट्टमवार सर. प्राध्यापक संतोष वट्टमवार सर यांना 15 वर्षापेक्षा जास्त सीसॅट शिकवण्याचा अनुभव आहे. ते बँकिंग आणि मॅथमॅटिक्स वगैरे या सगळ्या विषयामधले तज्ज्ञ आहेत. पुण्यातल्या अत्यंत नावाजलेल्या काही अकॅडमीज मध्ये ते शिकवतात. त्यातली स्पेस अकॅडमी ही एक महत्वाचं नाव आहे जिथून खूप सारे विद्यार्थी यावर्षी उत्तीर्ण झालेले आहेत. तर संतोष वट्टमवार सर हे या सीसॅट मधले अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की सर आपण आपल्या या टेस्टिंग लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू कुणाल सर. संबंध महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. कुणाल सरांच्या एका विधानाला मी करेक्ट करतो. सीसॅट शिकवण्याचा एक 7-8 वर्षाचाच अनुभव आहे, कारण 2013लाच लागलेला आहे सीसॅट. गणित शिकवण्याचा अनुभव म्हणाल तर साधारणतः 20 वर्षाचा अनुभव आहे. इंजिनिअरिंगच्या मॅथमॅटिक्सपासून ते आता MPCच्या मॅथमॅटिक्सपर्यंत येऊन थांबलोय. आणि आता तसं मी IIT JEEच्या पण माझ्या बॅचेसेस चालू आहेत ऑनलाईन वगैरे. मी वर्कआउट करतोय आम्ही त्याच्यावरती पण. टॉपिकवर येऊयात. माझ्या इंट्रोडक्शन पेक्षा मी आता इथं काय परफॉर्म करणार आहे दॅट डज मॅटर विथ यू. पहिल्यांदा ना आपण थोड्याशा काही गोष्टी क्लिअर करून घेऊयात. मी फक्त सीसॅट मधला मॅथ्स आणि रिझनिंगचा भाग शिकवतो. मला तेच जमतं. तर मी तेवढ्याच भागासाठी काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे एवढं सांगतो मी. मला संबंध MPSC मध्ये यश मिळवायचं तर काय करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे हे सांगण्याची अधिकारवाणी माझ्याकडे नाहीये. माझा तो एरियाच नाहीये. तर मी माझ्या मॅथ्स रिझनिंग पुरतं बोलतो मी की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. काय करायला पाहिजे खूप मोजून नेमक्या 2-3 गोष्टी आहेत, पण काय नाही करायला पाहिजे याची खूप लंबी चौडी यादी आहे, खूप मोठी यादी आहे. काय नाही करायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं सांगतो मी तुम्हाला की बेसिकच्या नावाखाली जी भीती घातली जाते तुम्हाला, तर ती भीती आधी संपवली पाहिजे. तुझं बेसिक क्लिअर पाहिजे असं सांगितलं जातं. नेमकं काय क्लिअर असलं पाहिजे मला हे नाही कळलं. बेसिक म्हणजे काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तिरपा गुणाकार, ते काय अपूर्णांकाची तिरपी बेरीज वजाबाकी, दशांश अपूर्णांक, घातांक काढणं, घन काढणं, याला तुम्ही जर बेसिक म्हणत असाल आणि ते जमलं म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्स जमतं असं जर तुमचा विचार असेल तर मला वाटतं तो फ्रॉड विचार आहे. ते काहीतरी विनाकारण केलेला छळ आहे तुमचा. तर ते बेसिक वगैरे काही नाही आहे. प्रत्येक एक स्वायत्त घटक आहे, ज्या त्या चॅप्टरचं स्वतःच एक बेसिक आहे. कळतंय मी काय बोलतो? त्या प्रत्येक गोष्टींकडे नीट लक्ष द्या. आणि या बेसिकच्या भीतीपोटी ना या गणित विषयातला इंटरेस्टच निघून गेलेला आहे पोरांचा. एकतर स्कूलिंग खूप वाईट पद्धतीनं होते. एखाद्याच्या नशिबाला चांगली स्कूलिंग येते, म्हणजे शालेय स्तरावरती एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगलं भेटतं, बाकी ठिकाणी वाईटच परिस्थिती आहे. आणि जेव्हा आम्ही मोठे होतो किंवा आता स्पर्धा परीक्षा करायची असं सांगितलं जातं, तेव्हा कोचिंग जेव्हा लावतो तेव्हा तिथेही तेच पाडे की शाळेतलं तुमचं बेसिक क्लिअर असलं पाहिजे. 5वी ते 10वी पर्यंतची पुस्तकं तुमची व्यवस्थित पाहिजे. मला एक सांगा, 5वी ते 10वी पर्यंतच्या पुस्तकातला अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची गणित सोडवायची असती तर मला वाटतंय सगळ्यांना यश मिळालं असतं. मागचे पेपर काढून बघितले तुम्ही तर 5वी ते 10वीच्या पुस्तकांमध्ये वापरलेल्या संकल्पनांनुसार किंवा वापरलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडवत असाल तर तुम्हाला उत्तर जरूर निघतील. माझा उत्तर काढण्याशी काही म्हणजे त्याला वाद किंवा विवादाचा विषय नाहीये. विषय आहे तो कमी वेळेमध्ये गणित सोडवण्याचा. आपण ग्रामीण भागातनं पोरगा पुण्यात येतो, कशासाठी येतो? गणित जमवण्यासाठी. कोणी कोणाकडे येत नाही हो. गणित कमी वेळेमध्ये व्हावं, गणित त्या स्पर्धा परीक्षेला जो एक्सपेक्टेड टाइम आहे त्या वेळेमध्ये व्हावं, माझं उदाहरण त्या वेळेच्या आत सुटावं म्हणून येतो. आणि नेमकी हीच गोष्ट तुम्ही निग्लेक्ट करता आणि काहीतरी एक लेबोरियस वर्क करायला चालू करता तुम्ही.
तर हे डिलीट करायचंय तुम्हाला. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, पाड्यांचं पाठांतरण वगैरे 30 एकापर्यंत पाडे पाहिजे का. भागाकारामध्ये 37 आलं तर काय करायचं, मग ते पाठ करायचा. 73 आलं तर काय करायचं, आम्ही 79 आलं तर काय करायचं. हे तर प्राईम नंबर्स आहेत, यांचे तर पाडे म्हणावेच लागतील. मग काय असे लाखापर्यंत पाडे पाठ करायचे, हे चुकीचं आहे. तर पाड्यांचं 30 एकापर्यंतचा 8 तासच चुकीचा आहे. तो मी तुम्हालाच म्हणून नाही, माझा मुलगा आहे 7 वर्षाचा, मीही त्याला पाडे पाठ करू देत नाही. 9वी पर्यंतचे पाडे बस झाले, कारण कुठलीही संख्या ही 0 ते 9 पर्यंतच्या अंकाचंच काय ते अरेंजमेंट आहे, त्याचं फलित आहे, ते करेक्ट आहे. दुसरी गोष्ट आहे सूत्र वगैरे पाठ करणं. मी तुम्हाला काय म्हणतो, एक 200-250 सूत्र देतो तुम्हाला, मी पाठ करा सगळेच. महत्वाची सूत्र देतो तुम्हाला, किंवा तुमच्याकडे असतील पण तुम्ही पाठ पण केले असतील. गणित नाही सुटतो. एक तर वेळेला सूत्र आठवत नाहीत, आठवली तर मग 4-4, 5-5 सूत्र आठवतात, मग त्यातलं कुठलं निवडायचं हे कळत नाही. आहेत वेळ किती, 40 सेकंद 50 सेकंदाच्या वर वेळ येत नाही परीक्षेमध्ये. आणि जो जेमतेम वेळ वाटायला आलेला आहे त्याच्यामध्ये आठवत जर बसलास तू, तर सगळ्यात वाईट प्रकरण आहे ते. आणि म्हणून ते सूत्रवेत्राचा नाद करायचा नाही. सूत्रापेक्षा तुम्ही संकल्पनांवरती भर द्या. नेमकं काय प्रॉब्लेम काय म्हणतो, कुठल्या पद्धतीने हाताळलं पाहिजे, त्याला कुठल्या वेळी विचार केला पाहिजे, राईट. पाडे पाठांतर करण्यापेक्षा आज युट्यूबवरती तुम्हाला एवढं मटेरियल अवेलेबल आहे, तर काहीतरी भाष्कळ बघत बसल्यापेक्षा वैदिकचे टेक्निक्स बघत बसा. मला मान्य आहे की सगळेजण सगळ्या टेक्निक सांगत नाहीत. युट्यूबवरती पुस्तक भेटतं, 40 रुपये 50 रुपयामध्ये 100 रुपयापर्यंत वैदिकच्या टेक्निकचं पुस्तक भेटतं. गो थ्रू दॅट. ते तुमची स्पीड एनहान्स करतं ते, आणि तुमची स्पीड चेक केली जाते. तुमचं इकडं तुला गणित जमतं का नाही जमतं बघितलं जात नाही. घरी आल्यानंतर तू पोतं टाकून घरी बस तू पोत्यावरती आणि पेपर सोडवायला बस 5 घंटे. 5 घंट्यात सगळा पेपर सुटतो तुझा. 5 घंटे आयोग देत नाही ना. ह्या गोष्टी काही महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाची एक आणखी एक गोष्ट आहे, ते घन घातांक बितांक वगैरे येण्यासारखं काहीतरी पाठ करायचं. पाठ करण्यापेक्षा कमी वेळेमध्ये कसं कॅल्क्युलेट करता येतं त्याच्याविषयी विचार करा. तुम्हाला मान्य आहे का हे बघा आधी, की गणित हा विषय पाठांतराचा होऊ शकतो? कधीच नाही, हायली इम्पॉसिबल आहे. कोणीच मान्य होकारच देणार नाही त्या बाबतीमध्ये. मग या गोष्टींचं पाठांतर करण्याची आवश्यकता काय, राईट. आणि बेसिकच्या बाबतीत जर बोलत असाल तुम्ही, तर प्रत्येक चॅप्टरचं आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येक त्याच्या स्वतःच्या काही मोजक्या संकल्पना आहेत. त्या संकल्पना तुम्हाला व्यवस्थित माहिती असल्या पाहिजेत आणि त्या संकल्पना तुम्हाला वापरता आल्या पाहिजेत. यालाच काय बेसिक म्हणायचे म्हणा, काय म्हणायचं तुम्ही तुमचं नाव द्या त्याला. मी बेसिकचं काही नाव देणार नाही. इथं बसलेल्या सबंध महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मी, की हा भय वाटण्यासारखा विषय नाहीये. आणि भय जर वाटत असेल तर त्याला तू कारणीभूत नाहीयेस, त्याला मी कारणीभूत आहे. म्हणजे एक शिक्षक म्हणून मी कारणीभूत आहे. माझ्यामुळे तुला त्याचा विषयाचं भय वाटतंय, राईट. तर हा भय आपण संपवता येते का, आपण प्रयत्न करूयात. भय संपवायचं असेल तर 2 गोष्टी कराव्या लागतील. माझ्या वाट्याला 20 ते 25 लेक्चर्स येतील, ते तुम्हाला रेग्युलर अटेंड करावे लागतील. काहीतरी अननेसेसरीली त्या युट्यूबच्या चॅनलवरती किंवा फेसबुकवरती भाष्कळ टीका करत बसण्यापेक्षा जे सांगतोय मी, जरी माझ्याकडनं चांगलं सांगितलं जात नसलं तरी त्यातलं मोजकं जे काही 2 शब्द तरी कामाचे होतील तेवढे एक्स्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करताय कमेंट करण्यापेक्षा. वाईट वाटत माझ्या बोलण्याचं, मी जरा रोखोकच आहे. आणि आयुष्यात हे पहिल्यांदा हे सोशल प्लॅटफॉर्मवरती आलोय, तर फक्त सतीश पाटील सरांच्या रिक्वेस्टमुळे आणि कुणाल सरांच्या हे प्रोजेक्टला सक्सेस करण्याच्या धडपडीला न्याय मिळावा म्हणून आलोय मी. माझं तुम्हाला कुठे युट्यूबला व्हिडिओ पण भेटणार नाही. आता येऊत मुद्द्याकडं. तर फक्त मोजक्या गोष्टी करा. क्लास रेग्युलर अटेंड करा. ज्या गोष्टी सांगतोय त्या नीट पेन आणि कागद पेन घेऊन नीट डाऊन करा. तिथं खूप व्यवस्थित डाऊन करत चला, म्हणजे राईट डाऊन करा तिथं. तिसरी गोष्ट आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले ना, तर तशाच स्वरूपाची काही एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस करता येतात का बघा. नसेल तर मी दररोज इथं 2-2 एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत जाईल. ते बेटर राहील आणखी तुम्ही शोधल्यापेक्षा, राईट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, हा सगळा सबंध सिलेबस जो आहे तो टीच करायला मला 3-3 तासाची किमान म्हणजे मला 2-250 मला तास लागतात एक सब्जेक्ट, म्हणजे 2-250 तास लागतात मला टीच करायला. तर 2-250 घंटे लागत असतील आणि मला आता इथं 20-25 म्हणजे 10% टाइम भेटतोय. तर हे खरं तर माझ्या विचाराने हे शिवधनुष्य आता उचलायचंय मला, हे कमी वेळेत उचलायचं आहे. तर माझं म्हणणं असं आहे, आपण मोजक्याच संकल्पना शिकूयात. आता येणाऱ्या राज्यसेवेच्या किंवा येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून ज्या महत्वाच्या वाटतात मला, किंवा अन्य स्पर्धा परीक्षेला सुद्धा त्याचं
फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आता सगळेच काही एमपीएससी किंवा सगळेच काही राज्यसेवा देत नाहीत. प्रामाणिकपणे बोलूयात आपण. काही जण पोलीस भरतीची पण तयारी करतात. कोट राज्यसेवेचा असेल, तो मुखवटा राज्यसेवेचा असेल, पण पाठीमागे पोलीस भरती पण चालू असेल, त्याला म्हणजे आणि ते चांगलंच आहे. मी तर मान्य करतो की ते चांगलं आहे, कारण पहिल्यांदा काहीतरी हातावरती रोजीरोटी असली पाहिजे या मताचा मी आहे. आणि उगा अननेसेसरी तू राज्यसेवा कर असंही काही कामाचं नाही. तर सगळ्याच इथून पुढच्या काळामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतील त्या सगळ्याच ठिकाणी हे कामाला आलं पाहिजे अशा संकल्पना आपण चेक करून घेऊयात आणि कमी वेळेमध्ये व्यवस्थित करूयात. आणि मी ज्या बारीक बारीक गोष्टी सांगतोय त्या तुम्हाला जमल्या पाहिजेत. आता पहा, मी तुम्हाला काही कन्सेप्ट सांगतो, मग हे सगळं लागत नाही तर मग लागतं काय? तर सगळ्यात पहिल्यांदा लागतं तुम्हाला तुमचा लसावी आणि मसावी नावाचा चॅप्टर क्लिअर पाहिजे. मी लसावी मसावी काढायला कशी शिकली पाहिजे हे नाही बोललो. मी लसावी काढता येतो, मसावी दॅट इज नॉट मॅटर. कुठल्या गणितामध्ये लसावी वापरता आली पाहिजे, कुठल्या गणितामध्ये मसावी वापरायची आहे हे कळलं पाहिजे, त्याला लसावी मसावी जमणं म्हणतात. लसावी काढायला येणं किंवा मसावी काढायला येणं नॉट चॅप्टर जमलं, कळलं? आणि दुसरी गोष्ट, ती जी मेथड आहे काटकं लावून म्हणजे ते रेषा बिषा मारून करता ना तुम्ही, ती मेथड नाही जमत, ती लेबोरियस आहे, ती बोर्डाच्या पेपरला चालते, स्पर्धा परीक्षेला चालत नाही. म्हणजे एक लसावी मसावी लागतो, म्हणजे काय लागतं हे पण राईट डाऊन करा देतो. दुसरी गोष्ट आहे कन्सेप्ट ऑफ मिक्सचर अँड अलिगेशन लागते तुम्हाला. म्हणजे संबंध चॅप्टर्स मध्ये मी संपूर्ण अरिथमेटिक मध्ये ज्या मुख्य 5 गोष्टी लागतात त्या सांगतोय मी तुम्हाला. राईट, काय लागते म्हणतोय? मिक्सचर अँड अलिगेशन नावाचा एक कन्सेप्ट आहे. आर एस अग्रवालच्या पुस्तकामध्ये तुम्हाला चॅप्टर बघायला भेटेल. त्या चॅप्टर मधलं गणित करायला येणं हे मला त्याचं काही मला नवल वाटत नाही, पण रॅन्डमली कुठलं गणित पडलं तुझ्या हातावरती तर तुला हे कळलं पाहिजे की या प्रॉब्लेम मध्ये मिक्सचर अँड अलिगेशन अप्लाय करायचंय. हे दुसरं झालं. तिसरी गोष्ट आहे कॅल्क्युलेशन्स खूप साऊंड असले पाहिजेत. आता कॅल्क्युलेशन साऊंड असले पाहिजेत म्हणजे बेरीज साऊंड असले, म्हणजे मी पाडे साऊंड असले पाहिजेत असं बोललो नाही. बऱ्याच जणांचं असं मत आहे की तुमचे कॅल्क्युलेशन साऊंड आहेत याचा अर्थ तुमचे पाडे खूप परफेक्ट आहेत. छे, चुकीचं आहे. 101% चुकीचं आहे. माझ्या पोराचं 9 अंक पर्यंतचे पाडे आहेत, 9-10 अंक पर्यंत जबरदस्ती म्हणतं ते 10वा पाडा, कळलं? कॅल्क्युलेशन्स एकदम 7 वर्षाच्या पोराचे कॅल्क्युलेशन्स जर बघितले तर तुम्ही चकित व्हाल. तुम्ही का? त्याचा मेंदू काही खूप विकसित झालाय तुमच्या एवढा नाहीये. त्याला सांगितलं गेलंय, त्याला कुठल्या पद्धतीनं हाताळायचं हे सांगितलं गेलंय माझ्याकडनं. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा ते तुम्हाला सुद्धा जमेल, त्यात काही वादच नाहीये. म्हणजे कॅल्क्युलेशन्सच्या बाबतीमध्ये वैदिक टेक्निकचा अंगीकार केला गेलाच पाहिजे, अबॅकसच्या टेक्निकचा अंगीकार केला गेला पाहिजे. अहो, ती भारताची पुरासत रियासत म्हणजे ती आपली रियासत आहे, ती आपल्याला जमलंच पाहिजे. मी जेव्हा जेव्हा त्या टेक्निक्स तुम्हाला सांगेल त्याचं वेल नोट डाऊन करायचं. त्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या टेक्निक्स असतील. 3 गोष्टी सांगितल्या. चौथी गोष्ट आहे संकल्पनेवरती सगळ्यात जास्त भर द्यायचा. प्रॉब्लेमची कॉपी मारायची नाही की असाच प्रॉब्लेम मला परीक्षेमध्ये पडेल, शक्यच नाही. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला थ्रू आउट लेक्चर काही मी माझ्याकडे तुम्ही पूर्ण 200 लेक्चरसाठी बसलात तरी मी एकदाही म्हणत नाही की माझ्या वहीच्या बाहेरचं काही येणार नाही, कारण मी पेपर काढत नाही किंवा माझ्या फॅमिलीतलं कोणी पेपर काढत नाही. आणि गणित हा विषय एवढा ट्रिमंडस विषय आहे की कोण कुठल्या पद्धतीनं क्वेश्चन ला फिरवेल आणि कुठल्या पद्धतीने विचारेल याची कोणाला गॅरंटी नाहीये, कोणीच सांगू शकत नाही याच्या बाबतीमध्ये. मी काय बोलतो कळतंय का नाही? मी तुम्हाला बोट आणि प्रवाह नावाचा चॅप्टर शिकवला, तिकडे बोट आणि प्रवाह आहे. अरे कधी असं झालं ना आता आयोगाच्या पेपरमध्ये, पायऱ्या उतरते आणि त्याच्या खाली ते एस्केलेटर आहे. म्हणजे एस्केलेटर म्हणजे एक प्रकारचं प्रवाह होता आणि तू म्हणजे बोट होतस. आता हे तुला अलाईन व्हायला पाहिजे तिथे. तर ह्या अशा संकल्पनांचं उपयोजन करता आलं पाहिजे. मला जेवढं जमल तेवढं त्या लेवलला घेऊन जायचा प्रयत्न करेल. आणि ही गोष्ट काळजीपूर्वक ऐका, मी काय म्हणतो, माझ्या वहीच्या बाहेर येणार नाही असं होऊच शकत नाही. माझ्या वहीच्या बाहेरच येईलच असं खात्री धरायची, पण माझ्या शिकवलेल्या संकल्पनेच्या बाहेर काही जाणार नाही याची काळजी मी घेतो. आणि त्या लेवलला तुम्ही पण काळजी घ्यायची. संकल्पना खूप महत्वाची आहे. प्रॉब्लेम कसाही ट्विस्ट केला जातो, गणित विषय येतो त्याला कसंही टर्म आणि केलं जातं. मला वाटतं सगळ्याच विषयामध्ये ते पॉसिबल आहे. संकल्पना महत्वाच्या आहेत. आणि विचार केला पाहिजे तर आपण त्याच्याविषयी बोलूयात आता. तर सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती आहे का? कधी कुठली कन्सेप्ट तुम्ही जेव्हा डील करतो तेव्हा त्या कन्सेप्टची उत्पत्ती कशी झाली याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. तुमचा म्हणजे आम्हा टीचर्स लोकांचा. तसं मग तुम्हाला प्रत्येक कन्सेप्टची उत्पत्ती बघायला बसलं तर तुम्हाला मग 100 पुस्तकं वाचावे लागतील, कळलं? तर ते मी वाचलं पाहिजे, ऍज अ टीचर म्हणून मी रीड केलं पाहिजे. तर ही कन्सेप्ट जी आहे दिनदर्शिकेची,
या कन्सेप्टचा शोध 12व्या शतकामध्ये केरळामध्ये, केरळ माहिती आहे ना आपल्याकडे, केरळमध्ये तिकडे एक इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्स नावाने एक संस्था कार्य करायची त्या काळात. त्या काळातलं ते संग्रामपूर नावाचं गाव होतं, आताचं ते त्रिशूर आहे, आता डिस्ट्रिक्ट आहे त्रिशूर. कधी केरळात गेला तर फिरायला जा, खूप चांगलं प्लेस आहे ते त्रिशूर. आजही तुम्हाला तिकडं मॅथ्सच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात तिकडं. आणि मग तिथे एक मॅथमॅटिशियन राहायचा, तिथल्या इन्स्टिट्यूटचा तो विद्यार्थी पण होता आणि कालांतराने तिकडे शिक्षक म्हणून पण काम केलं त्यांनी. त्याचं नाव होतं माधव. काय नाव होतं? माधव. हा माधव गणितज्ञ पण होता आणि खगोलशास्त्रीय पण शास्त्रज्ञ पण होता. मग तो त्या काळामध्ये कुठली इन्स्ट्रुमेंट नसताना त्यांनी सूर्याच्या भोवती पृथ्वीची जी गती आहे त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याला ते जाणवलं की ही जी गती आहे किंवा ही जी परिवलन गती आहे हा फार युनिफॉर्म याच्याने म्हणजे ती त्याला राऊंड मारते किंवा त्याच्या भोवती फिरते ती सूर्याभोवती. हे त्याच्या लक्षात आलं त्यांनी आणि त्या गतीला धरून त्यांनी एक मॅथमॅटिकल फंक्शन डिफाईन केलं आणि त्यातनं त्यांनी दिनदर्शिकेचा पुढे ते उदय झाला, त्या संकल्पनेतनं त्याची निर्मिती झाली दिनदर्शिकेची. आता ही जी दिनदर्शिकेची निर्मिती झाली ती तर संबंध संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे सगळं, तिकडलं ते मटेरियल जे काही आहे ते संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं होतं. आणि संस्कृत ही आपल्या दृष्टीनं, भारतीयांच्या दृष्टीनं तिरस्काराचा विषय आहे, राईट. ते आपल्याकडं धर्माच्या अँगलनं बघितलं जातं त्या लँग्वेजकडं. पण तुम्ही जर्मनीसारख्या विद्यापीठा देशामध्ये बघितलं तर संस्कृत शिकवणारी 130 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत की ज्यांचं एवढा देश आहे आणि जिकडे वैदिक मॅथमॅटिक्स शिकवणारे 150 पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्स काम करतात जर्मनीमध्ये. तर तसाच एक अवलिया माणूस अमेरिकेमधनं आला होता, आर्थर बेंजामिन नावाचा. कोण नाव आहे त्याचं? आर्थर बेंजामिन नावाचा, की ज्या ऑथरची पुस्तकं तुम्हाला कुठेही भेटतात विकत घ्यायची म्हणलं, गणिताची पुस्तकं. तर तुम्हाला मी म्हणतो घ्या म्हणत नाही मी तुम्हाला, ती मुद्दाम सांगतोय. इथं कोणी महाराष्ट्रातल्या फॅकल्टीज ऐकत असतील तर त्यांनी वाचावं म्हणून सांगतोय, विद्यार्थ्यांना सांगत नाहीये. आपण विद्यार्थ्यांना जेव्हा यश मिळेल तेव्हा त्यांनी हे पुस्तकं आवर्जून वाचली पाहिजे. तर आर्थर बेंजामिन नावाच्या ऑथरची पुष्कळ पुस्तकं येतात. त्या पुस्तकांमध्ये या संकल्पनेला त्यांनी मूर्त रूप दिलं. म्हणजे तो भारतात आला, त्यांनी बरेचसे वर्ष संस्कृत शिकलं, 30-35 वर्ष इथं घातली, 40 वर्ष. माधवानी काय केलं त्याचं सगळं अनालिसिस केलं त्यांनी, म्हणजे त्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्सचं काय योगदान आहे त्यांनी सगळं अनालिसिस केलं आणि ते पुढे पुस्तकाच्या रूपात जगापुढे मांडलंय त्यांनी. तेच वाचलेलं मी तुम्हाला सांगतोय, माझ्या मनाची टेक्निक नाहीये, कळलं? तुम्हाला वाटेल की यार वट्टावरची टेक्निक लय भारी, नाही, ती माधवाची टेक्निक आहे. ते आपल्या आयडॉल माणसाची टेक्निक आहे, आपला हिरो आहे, नॅशनल हिरो आहे की ज्याला नाव नाहीये, त्याची टेक्निक आहे, ती माधवाची टेक्निक आहे. आणि लाज ह्या गोष्टीची वाटली पाहिजे की एका अमेरिकेतल्या माणसाने ती भारतीयांच्या समोर आणली, जगाच्या समोर आणली, राईट. तर मग येऊयात आपण आता काय सांगतो तो. तर एक तारीख जर बघितली तर आपण साधारण आजची जर तारीख बघितली तर 24 जुलै 2020 आणि वार साधारण आजचा काय वार आहे? गुरुवार आहे का? गुरुवार घेऊ, काय माहिती नाही आज वार कुठला आहे. ठीक आहे, गुरुवार घेऊया जे काही असेल तर, किंवा मी चेकच करतो ना. 24 आणि 5 29 49 आणि किती झाले ते वरचे 5 54 7 49 शुक्रवार आहे, राईट. आज शुक्रवार आहे सर. तर काय करायचं पहा, तुम्हाला काय सांगतो मी, हे मी आता तुम्हाला मॅथ्स मध्ये बघायचं, मॅथ्स मध्ये बघा, रिझनिंग मध्ये बघायचं, रिझनिंग मध्ये बघा, दोन्हीकडे प्ले करतो हा चॅप्टर. इथं तर अंक आहे, 24 आकडा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही, ते अंक आहे, ते मॅथमॅटिक्सच आहे, त्याच्याविषयी तुम्हाला विचार करायची गरज नाही. 2020 सुद्धा अंक आहे, संख्या आहे, ती मॅथमॅटिक्स आहे, त्याच्याविषयी पण विचार करायची गरज नाही. खरा विचार करण्याची गरज भासते महिन्यांच्या नावाविषयी. हे मॅथमॅटिक्स नाहीये. महिन्याचं नाव, जुलै महिन्याचं नाव आहे, त्याचं काय कन्सेप्ट आहे, त्याला मॅथमॅटिक्स नाहीये, दॅट इज अ नेम. तुझ्या नावात काय गणित आहे? काहीच नाहीये. याच्या नावात काय असणार आहे? मग तुझ्याच नावात गणित नाही तर याच्या नावात काही गणित असणार नाही. म्हणजे आपल्याला महिन्याच्या नावाला गणितामध्ये रूपांतरित करावं लागेल, करेक्ट आहे. आणि हा वार एक आहे, या वाराला सुद्धा, वार हे सुद्धा नावाचं प्रकार आहे, याला सुद्धा गणितात रूपांतर करावं लागेल, राईट. आता गणितात रूपांतर करणं म्हणजे त्यांना काहीतरी संख्या द्यायच्यात, आपल्याला त्यांना कुठले तरी अंक द्यायचे, राईट. हे अंक देण्याची जी पद्धती आहे ती माधवानी विकसित केली. त्याचा एक मोठा फंक्शन आहे, तो इथं सांगण्यामध्ये अर्थ नाहीये किंवा ते कधीच कुठेही सांगण्यात काही अर्थ नाहीये, कारण तुमच्या परीक्षेचा भाग नाहीये, कळलं. तर मग
आता यांना या महिन्यांच्या नावांना आणि वारांच्या नावाला आपल्याला कशात रूपांतरित करायचंय, अंकांमध्ये रूपांतरित करायचंय. अंकात रूपांतर करण्याची क्रिया जी काय असेल त्याला आपण कोड्स देणं म्हणून, कोडिंग करणं असं म्हणूया, राईट. तर आता मी कोड देईन, त्यांना नाव देईन, जे संख्या देईल काहीतरी, तर ते कुठल्या पद्धतीने असतील आपण चेक करूया. आधी वारांच्या नावाला आपण कोड देऊयात. हे वार, हे पहिला वार आहे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि हे शनिवार, राईट. हे असे एवढे हे काय वार आहे. आणि रविवारचा जो कोड आहे, रविवारी सुट्टी असते, कळलं की जिकडे 2 महिने 3 महिन्याचं लॉकडाऊन झाल्याच्या नंतर अर्थव्यवस्था फार आपली ढासळली, त्या देशामध्ये रविवारी सुट्टी घेऊन एन्जॉय करतात लोक. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. 15 दिवसाला 20 दिवसाला एक सुट्टी द्यायला पाहिजे खरंच. तर जाऊ दे, आपल्याला काय करायचं, ते रविवारी सुट्टी असते, काही काम धंदा नसतो, सिग्नलला भिकारी सुद्धा दिसत नाही त्या दिवशी, एवढी सुट्टी असते आपल्याकडे, कडकडीत बंद असते, हक्काची सुट्टी आहे, काही काम करायचं. म्हणजे रविवारी काय असेल, शून्य असेल, कळते, सुट्टी शून्य, त्याला रविवारला शून्य. सोमवारसाठी 1 असेल, मंगळवारला 2 असेल, बुधवारला 3 असेल, गुरुवारला 4 असेल, शुक्रवारला 5 असेल, शनिवारला 6 असेल. आणि मला वाटतं या पाठांतराचं काही नाही, रविवारी शून्य सुट्टी असते, शून्य, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5, शनिवार 6. आता जेवढे जण तुम्ही पाहता त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात पण आला असेल, त्याला एवढं हे नाही. आता महिन्यांच्या नावाचा विषय आलाय, राईट. तर महिन्यांच्या नावामध्ये काय होतं आपण चेक करूयात. आता महिन्यांच्या नावाला क्रमांक द्यावे लागतील आपल्याला. राईट, महिन्यांच्या नावामध्ये जानेवारी, राईट, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि शेवट डिसेंबर, राईट. आता मी जर असं म्हणलं तुम्हाला हे नाव माहीतच असले पाहिजेत, तर मला वाटतं एवढं अज्ञानी कोणी नाहीये, तेवढं ज्ञान आहे, म्हणूनच पप्पांनी आपल्यावर इन्व्हेस्टमेंट करायची ठरवलेली आहे. हे प्रमाणे म्हणतात एवढं काय. मग आता यांना कोर्स द्यायचे. तर या पूर्ण चॅप्टर मध्ये 2 गोष्टी पाठ करायच्या, म्हणजे लक्षात ठेवायच्या, त्यातली ही एक गोष्ट. तर हे कोड अशा पद्धतीने दिले जातील. बासष्ट 25 03 51 46 24. 62 25 03 51 46 24. 62 25 03 51 46 24 असा एक मोबाईल नंबर असल्यासारखं पाठ करून द्या. करेक्ट आहे. त्याच्यानंतर या दिनदर्शिकेमध्ये एक प्रत्येकी 4 वर्षाला एक वर्ष येतो, लीप वर्ष नावाने. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्राचा दिवस येतो, त्या एक्स्ट्राच्या दिवसाचा काहीतरी परिणाम होतो, तो परिणाम आपल्याला चेक करायचा. सगळ्यांनी नीट लक्ष द्या, मी कन्सेप्ट कशी सांगतो थोडं विचार व्यवस्थित बघा याकडे मी काय सांगतो. असं इथे 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी असं 31 डिसेंबर पर्यंत असे सगळे असं माणसं बसलेत, समजा त्यांचा फोटो काढायचे 365 जणांचा. कळतं मी काय बोलतो ते. असे माणसं बसलेत 365, त्यांच्या कपाळावर 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी असं लावलं ते.
31 डिसेंबर पर्यंत थोडला काहीतरी चिटकवलं पाहिजे. आणि मी माझ्या थोडाला 29 फेब्रुवारी चिटकून लीप वर्षाचा 29 फेब्रुवारी येतो ना, असं मी आलो. मला बसायचं त्यांच्यामध्ये जाऊन त्या 365 जणांमध्ये मला जायचं दर 4 वर्षाला एकदा 366. असं मी जेव्हा जाईल ना, तेव्हा मला कुणाच्या मध्ये जाऊन बसावं लागेल, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चच्या मध्ये जाऊन बसावं लागेल. राईट. मग समजा इथं आहे, 28 मार्च आणि 1 मार्च, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च मध्ये जाऊन बसतो मी या ठिकाणी बसलो. तर मला यावेळेस जागा नव्हती, मी तिथं जागा तयार केली. कळलं, असं मध्ये जाऊन बसलो आणि ते जागा तयार केली. त्यावेळेस काय होतं, या साईडची इकडे सरकतील किंवा या साईडची इकडे सरकतील, 2 ऑप्शन असतील. जर यांनी इकडे सरकायचं ठरवलं तर त्याचा परिणाम पुढच्या 10 महिन्यांवरती होतो, आणि यांनी जर थोडं मागे सरकायचं ठरवलं तर याचा परिणाम 2 महिन्यांवरती होतो. कुठलं परवडतं? 10 महिन्यांवरती परिणाम करणं मला नाही चांगलं वाटत. कळलं मी काय म्हणतो? कळतं काय? हा, तर 10 महिन्यांवरती परिणाम करणं चुकीचं आहे, अत्यंत वाईट आहे. कारण ते सगळ्यांना पुढे सरकवण्यामध्ये वेळ जातो. त्याच्यापेक्षा आपण या 2 महिन्यांना पाठीमागे सरकवतो. 2 महिन्यांना पाठीमागे सरकवणं म्हणजे या 6ला 1 न पाठीमागे सरकवलं तर किती होतो? 5. या 2ला पाठीमागे सरकवलं तर काय होईल? ते स्टार म्हणून जे लिहिले ना मी, ते लीप वर्षासाठी व्हॅलिड आहे. जर जानेवारी आणि फेब्रुवारी महिना असेल तरच लीप वर्षाचा विचार करायचा आहे. तर बाकी कुठल्याही महिन्यासाठी, मी काय बोलतो कळते तुम्हाला? बाकी कोणत्याही 10 महिन्यासाठी वर्ष सामान्य आहे का वर्ष लीप आहे याचा काहीही परिणाम होत नाही. त्याचा काहीही परिणाम होत नाही. लीप वर्षाचा परिणाम फक्त आणि फक्त त्याच्या कोडच्या बाबतीत बोलायचं झालं तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यावरती होतो. तर यातनं एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, की लीप वर्षाचा विचार तेव्हाच करायचा. मी काय बोलतो नीट लक्ष द्या. लीप वर्षाचा विचार तेव्हाच करायचा जेव्हा लीप वर्षाचा विचार तेव्हाच करायचा जेव्हा तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी हे वर्ष दिलेले असते. अन्यथा कुठल्याही वर्षासाठी महिन्यासाठी लीप वर्षाचा विचार करण्याची काळीचीही आवश्यकता नाही. परत एकदा रिपीट करतो मी विधान. आपण ऑनलाईन आहे, मला इंटरॅक्शन होईल का माहिती नाही, म्हणून मी आणखी एकदा रिपीट करतो. हे अत्यंत महत्वाचं विधान आहे. दिलेल्या उदाहरणामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 2 महिन्यांचाच उल्लेख असेल तर वर्ष लीप आहे का नाही बघायचं. अन्यथा इतर महिन्यासाठी लीप वर्षाचा विचार करायची आवश्यकता नाही. विनाकारण काहीच गरज नाही. तर काय होईल, तकला तर भिंतीला पाठ घासल्यासारखं होईल, भिंत पडेल. कळतं? आवश्यकता नाहीये अजिबात, म्हणजे कुठलीच आवश्यकता नाहीये पुढच्या 10 महिन्यांसाठी. तिथं लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष काही देणं नाही. आता तुमच्यापैकी असंख्य विद्यार्थी असे असतील की त्यांना लीप वर्ष म्हणजे काय माहिती नसेल. मी थोडी सांगून देतो, कारण खूप बेसिक कन्सेप्ट आहे. इट्स एक्सपेक्टेड फ्रॉम यू. जर वर्ष 100च्या पटीमध्ये असेल, म्हणजे 200, 300, 400, 500, 600, 700, म्हणजे शेवटी 2 शून्य दिसत असतील, कळलं? तर अशा वर्षांच्या बाबतीत 400 न भाग गेला पाहिजे. किती भाग गेला पाहिजे? 400. 1900 साल बघायचं, 400 न पूर्ण भाग झाला, दॅट इज नॉट अ लीप इयर. 2000ला 400 ने भाग जातो, म्हणजे दॅट इज अ लीप इयर. असे जर छोटी शून्य असतील 100च्या पाठीत म्हणतात त्याला, ते काय होईल? ते काय म्हणतात त्याला, ते लीप वर्ष आहे का नाही हे चेक करण्यासाठी 400 न भागावं लागेल. राईट. तर काय तुम्हाला फॅनच्या आवाजाचं डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून सगळं बंद करून ठेवलेलं आहे आणि खूप घाम येतात. राईट, सॉरी. आणि एसी लावणं एवढी माझी ऐकत नाही. ठीक आहे, येऊया टॉपिक. तर 400 न भाग जावा लागतो जर गेला तर. इतर कुठले वर्ष असतील, शेवटी कुठले 2 अंक असतील एक्सेप्ट 00, तर त्याला मात्र 4 न भाग केला पाहिजे, त्याला लीप वर्ष असं. राईट. तर मी जेव्हा हे लिहितोय तेव्हा तुम्ही सोबत लिहित बोर्डवर. मी लिहिलं असं कन्सिडर करतो मी. आणि आता आपण एक्झॅक्ट डेट कडे घेऊया. मग आता प्रोसेस कडे घेऊया. एवढंच काय लागतं ते लागतं. आता मी तुम्हाला सांगतोय, आता तुला जर एखादी तारीख दिली असेल तर वार कसा काढायचा काय सांगतो कळतं? एखादी तारीख दिली असेल तर आपल्याला वार कसा काढायचा चेक करायचं. तर मग ठीक आहे, तुमचा असेल कोड
ओके. तर काय होतं बघा, की एक तारीख आहे. आता मी जे सांगतो ना, ते 2000 सालापासून 2099 या 100 वर्षासाठी व्हॅलिड आहे. नीट लक्ष द्या. आता आपण ज्या इरामध्ये जगतोय, आपण जिथं आहेत आता त्या इराची गोष्ट चालली, त्या बाबतीत बोलतोय आपण. तर त्या 100 वर्षासाठी काय केलं पाहिजे ते सांगतो मी आता. राईट. आपल्या परीक्षेमध्ये 1900 सालापासून 1999 सालापर्यंत आणि 2000 सालापासून 2099 सालापर्यंतच काय केलं जातं, विचारलं जातं. आपण या दोनच शतकांचा विचार करतो. तसं युनिव्हर्सिटी काही करता येतं, इसवी सन पूर्वी जाता येतं, कुठल्याही शतकातलं काढता येतं, काही करता येतं, वाटेल तेवढं करता येतं या कन्सेप्टमध्ये. पण आता वेळ पण नाहीये आणि आपल्याला परीक्षेला काय महत्वाचं आहे त्याचे इम्पॉर्टंट. आकाशामध्ये भरपूर चांदणे आहेत, पण आपल्याला काकण तिथंच ठेवायचंय जिथं आपल्याला जास्त चांदणे कॅच होईल. कळलं? मग हे या तारखेचं आताचीच तारीख होईल. आपण आज 24 जुलै 2020 चा वार काढायचा. राईट. तर कसा वार काढला जातो पहा, नीट लक्ष द्या. त्या 24 ला 24 घ्यायचे तुम्हाला, प्लस हे जुलै. राईट. आता त्या महिन्यांच्या कोडच्या यादीमध्ये जा, आता लिहिलेल्या याच्यामध्ये तिथे जुलैच्या समोर काय लिहिले बघा, 5 लिहिलेले जुलैच्या समोर 5. राईट. प्लस यातलं वर्ष घ्या, यातलं वर्ष कोणतं आहे, 20. यातलं वर्ष कोणतं आहे, 20वं वर्ष. प्लस, राईट. इथं जो काही वर्ष असेल त्याला भागिले 4 करा. ऑलवेज, नेहमी भागिले 4 करा. आता भागिले 4 जर केलं तर 20 ला भागिले 4 केलं तर किती येतो, 5 येतो. 5. आता काही जणांच्या मनामध्ये चाललं असेल वर्ष 2001 असतं तर काय करायचं, 1 ला 4 न भागलं तर 0.25 आलं असतं. पॉईंटच्या नंतर कधी असं होत नाही. आज वार कोणता म्हणजे साडे बुधवार साडे शुक्रवार कोणी म्हणत नाही, सव्वा मंगळवार सव्वा सोमवार असं कोणी म्हणत नाही, पावणं रविवार पावणं शनिवार असं कोणी म्हणत नाही. कळलं? त्याच्यामुळे पॉईंटच्या पुढचं सोडून द्यायचं, पॉईंटच्या अलीकडे काय होतं तेवढंच घ्यायचं. 1 ला 4 न भागलं तर 0.25 सोडून 2.5 शून्यच घे. 2 ला भागला 4 न 0.5 येते. पॉईंट सोडून दे, काही गरज नाही. 3 ला 4 न भागला 0.75 येते. 0.75 सोडून दे, काही गरज नाही. 4 ला 4 न भागला 1 येतं. 5 ला 4 न भागला 1.25 येतं. गरज नाही 0.25 ची, एकच घे. म्हणजे मला काय म्हणायचंय, जेवढा भाग जातो तेवढा भाग दे, वर जे उरत असेल ते उरत असेल, काही टेन्शन नाही. ते देव बघतो त्याला काय करायचं, तू त्याचं नको. तुझं उत्तर बरोबर आहे. राईट. इट डिवाइडेड बाय तेवढी प्रोसेस. तारीखला तारीख, महिन्याचा कोड, वर्ष, त्याला भागिले 4 केलं. ते 4 का, तर ते प्रत्येक 4 वर्षाला लीप वर्ष येतो, तर त्याची अरेंजमेंट करण्यासाठी भागिले 4. आता रिझन बघूच नका, कारण कमी वेळेमध्ये मॅक्सिमम एफर्ट द्यायचे. तर डिवाइडेड बाय 7. 7 का, आठवड्यामध्ये 7 वार असतात म्हणून. राईट. हे किती झालं, 25, 30 आणि 54. 54 डिवाइडेड बाय 7. 7 7 49. बाकी किती आली, राईट. याला इथं भागाकार करायचा. 7 7 49. या भागाकारामधून जी बाकी शिल्लक आहे, भाग कितीचा बसला दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. बरोबर आहे. भाग कितीचा बसतो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट, वन, बाकी किती उरते दॅट इज इम्पॉर्टंट. बाकी काय महत्वाचं आहे, बाकी महत्वाची आहे, भाग महत्वाचा नाही. 7 7 49, 7चा भाग बसला, पण मला काही देणं घेणंच नाहीये. माझं देणं घेणं कोणासोबत आहे, बाकी सोबत आहे. बाकी किती उरली, 5 उरली. 5व्या क्रमांकावरती वार कोणता आहे, 5व्या क्रमांकावरचा वार कोणता आहे, 5व्या क्रमांकावरचा वार कोणता आहे, शुक्रवार आहे. 5व्या क्रमांकावरचा वार कोणता आहे, शुक्रवार आहे. 5व्या क्रमांकावरचा वार कोणता आहे, शुक्रवार आहे. तर या तारखेला शुक्रवार होता. व्हॅलिड मेथड आहे आयटी कंपन्यांमध्ये,
ही सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सुद्धा वापरली जाते, त्याच्यामुळे तू काही डाऊट घेण्याचे कारण नाही. कळलं? एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास एक्सलेंट मेथड आहे. नो काउंटिंग, नो लेबरियस वर्क. बस तेवढे महिन्याचे कोड आणि वारांचं काही लक्षातच ठेवायचं नाही. तर तेवढं लक्षात ठेवायचं, त्यातून तुमचं होऊन जाऊ शकतं. परत एकदा मी हळूहळू सांगतो, तुम्हाला परत आलं पाहिजे. तारीखला तारीख घ्यायची, महिन्यासाठी दिलेल्या महिन्याच्या यादीतून एक कोड उचलायचा, राईट? हे वर्ष घ्यायचं 20, त्याचं भागिले 4 करायचं, 5 मिनिटं त्या संपूर्ण बेरजेला 7 बघायचं. मग किती झाली ती बेरीज? 54 आली. ती 20, 5, 25, 30 आणि 24, 54 7 भगलं. त्या 7 भागताना 7 7 49 भाग कितीचा बसतो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट पण बाकी महत्वाचे. 54 मधले 49 गेले तुमचे, बाकी किती उरते? 5 उरते. बाकी 5 उरणं म्हणजे वार कुठला आला त्या दिवशीचा? शुक्रवार. 5 उरले म्हणजे वार कोणता आला? शुक्रवार आला. त्या दिवशी शुक्रवार. करेक्ट आहे? आणि मला वाटतं आज 24 तारीख आहे आणि आज वार पण शुक्रवारचा. करेक्ट आहे? अजून एक 2 उदाहरणं बघूयात आपण, की आपल्याला थोडा कॉन्फिडन्स येईल. राईट? मी असं आणखी एक उदाहरण घेतो. जानेवारी 2004. करेक्ट? आणि तुम्ही जेव्हा जानेवारी किंवा फेब्रुवारी वर्ष जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्हाला तो दिलेला वर्ष जो काही असेल तो लीप वर्ष आहे किंवा नाही हे बारकाईने बघावं लागेल. काय बोलतो कळतं? तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 वर्ष जर आले, हे 2 महिने जर आले, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने जर आले, तर तो दिलेला वर्ष लीप वर्ष आहे किंवा नाही याचं काय करावं लागेल? तुम्हाला रिकग्निशन करावं लागेल. कारण त्यांचे कोड बदलतात लीप वर्षाच्या अनुषंगाने. 2004 ही लीप वर्ष, 4 भाग जातो. शेवटचा 2 अंक करावं लागेल. 0 4 4 भाग जातो, लीप वर्ष आहे. कळलं? तर हे 15 जानेवारीचा कोड. आपल्याकडे 6 आणि 5 असे 2 कोड उपलब्ध आहेत. 5च्या वरती स्टार मारलेला आहे. 6 हे सामान्य वर्षासाठी आहे. स्टार मारलेला जो 5 आहे तो 5 लीप वर्षासाठी आहे. इथं लीप वर्ष आहे म्हणून याचा कोड मी 5 वर दिला. हे 5 आहे. कळलं? तर वर्ष किती आहे? 4 आहे. त्याचं 1/4 म्हणजे भागिले 4. 4 ला तुम्ही जेव्हा 4 भागतो तेव्हा भागाकार किती झाला? 1 झाला. 1 घ्यायचं. 4 1 4. या संपूर्ण बेरजेला कितीने भागाल तुम्ही? 7 ने भागाल. कितीने भागाल? 7. 5 आणि 5 हे 15 आणि 5 20. 20 आणि 4 24 आणि 1 25. 25 डिवाइडेड बाय 7. 7 त्रिक 21. बाकी किती घेऊ? 4 आले. आणि वार काय तुमचं? बाकी 4 आले. तर बाकी काय वार कुठला आहे तुमचा? गुरुवार. बाकी काय? गुरुवार. कुठलाही दिवशी गुरुवारी. या प्रॉब्लेम मध्ये 3 प्रकारच्या डिफिकल्टीज येऊ शकतात तुम्हाला. मला ज्या शिकवताना कळल्या त्या सांगतो. एक तर तुम्हाला एक 1/4 घेताना डिफिकल्टी येऊ शकते. कुठल्या वर्षासाठी? 2000 वर्ष. शेवटी 0 0. इथं 0 आणि 0चा 1/4 काय? 0. मग तुला वाटलं तो छोटा 0 काय? कळलं? पण 0च आहे. इथं 2001 आहे. वर्ष 1 असेल, 1चा 1/4 म्हणजे 1 ला 4 ने भागलं तर 0.25. पॉईंटचा आपण विचार करणार आहे म्हणजे इथं 0च आहे. कळलं? इथं 2 घेतलं असतं तर 2 ला भागिले 4 केलं म्हणजे 0.5 होईल. 0 घे. 0.5 मध्ये जायचंच नाही. पॉईंट मध्ये जायचं नाही. 0 घे. करेक्ट? इथं 3 आहे. इथं वर्ष 3 आहे. 3 ला भागिले 4 केलं तर 0.75 होतं. 0.75 विचार 0 असेल त्याच्या पुढचं मग 4 पासून पुढे तुला काढता येतं. समज इथं 7 आहे. 7 आहे. 7 ला 4 ने भागला. 4 1 4. 1.75 ते पुढे 3 उरलं ते पूर्ण सोडून देते. त्याचा पुढे विचारच करू फक्त 1. कळलं? आणि एक असं घेऊ शकतो की इथल्या 7 पेक्षा वरची बेरीज जर लहान आली तर एक होऊ शकतं. असं येऊ शकते. अशी एक थीम आहे, एक प्रॉब्लेम आहे तशा प्रकारचा. तर त्याला आपण लगेच चेक करून घेऊया. तसं आलं तर काय करायचं. म्हणजे ह्या प्रॉब्लेम म्हणजे इथं काय डिफिकल्टी येऊ शकते ते सगळं कव्हर होऊ शकेल. राईट? तर मग पुसून घेतो मी.
एक डेट घेऊयात आपण अशीच. दोन मे 2001 रोजी कोणता वार असतो? 2 मे 2001 रोजी कोणता वार असेल असं काहीतरी क्वेश्चन आलेला आहे समजा. तर आपल्याला बघा आता तारीख कुठली दिली आहे? 2 मे 2001 दिले. तारीख ना तारीख निश्चित 2. जी यादी दिली ते लांबच त्या यादीमध्ये जा तू. त्या यादीमध्ये मे महिन्यावरती बोट ठेवून बघ, त्याच्यासमोर काय लिहिले? 0 लिहिलेले, राईट? तर ते 0 प्लस वर्ष कुठलं गेलं? वर्ष 1 आहे, प्लस या 1 चा भागिले 4 कर. 0.25 होतं. 0.25 आपल्याला देणं घेणार नाहीये, आपण त्याला फक्त 0 लिहिलं. चालेल? त्या संपूर्ण बेरीजला आपण कशाने बघतो? 7 न बघतो. 2 आणि 1 किती झाले? 3/7. या 3 ला 7 न भाग जात नाही. 3 ला 7 न भाग जात नाही. आता वार येतो बाकी 3. वार कुठला येतो? बुधवार. वार कुठला येतो? बुधवार. कळलं? या दिवशी 2 मे 2001 च्या दिवशी बुधवार आहे. जर या 7 न वरच्या संख्येला पूर्ण म्हणजे 7 पेक्षा लहान असेल तर जी असेल तीच तुमची काय असेल? बाकी असेल. म्हणजे 0 चा भाग बसला असतो. 7 0 0 चा भाग बसला. 3 मधून 0 गेले तर 3च उरतील. बाकी किती राहिली? 3 राहिली. म्हणजे हे असं होतं बघा. ते 3 ला 7 न भागलं. 7 0 0 चा भाग दिला. आणि किती उरले? 3. तर ही बाकी 3 उरली. बाकी 3 आली. 3 आली तर तिसऱ्या क्रमांकावरती बघा तुम्ही त्या यादीमध्ये बुधवार आहे. कुठला वार आहे? बुधवार आहे. बुधवार. त्या दिवशीचा वार कुठला होता? बुधवार होता. त्या दिवशीचा वार कुठला होता? बुधवार. कळलं? त्या दिवशीचा वार कुठला होता? बुधवार होता, राईट? आता आपण आतापर्यंत जे काही बोललो ते 2000 ते 2099 साठी बोललो. आपण कोणासाठी बोललो? 2000 ते 2099 साठी बोललो आपण. आपल्याला त्याच्या अगोदर म्हणजे 1900 ते 1999 साठी बोलायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रामधले जेवढे लोक आता इथं ऐकतात तर त्यांच्या जन्माच्या मोस्ट ऑफ द लोकांच्या, सगळ्यांच्याच म्हणा पण मोस्ट ऑफ लोकांच्या जन्माचा काळ बघायचा, जन्माची सेंचुरी बघायची 1900 ते 1999 मागचा. आणि 2000 ते 2099 म्हणजे आम्ही तिथं जगतोय तिथला, राईट? मी काय बोलतो समजते हा? तर तिथं आता आपल्याला वर्क करायचं. तर तिथं कसं होतं बघूयात आपण आता. 1900 ते 1900 सालापासून 1999 सालापर्यंत, करेक्ट आहे? 1900 सालापासून 1999 सालापर्यंत असं काय होतं आपल्याला चेक करायचं. तर 1900 ते 1900 सालापर्यंतच असं होतं की 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार? तुम्ही एमपीसीचा अभ्यास करतात, तुम्ही जेवढे डीप लेवलला अभ्यास करतो तर की तुम्ही त्या दिवशी कुठले वार होते वगैरे सगळं पाठ करतो तुम्ही, राईट? तर आपल्याला तुमच्या वाचनात पण आलं असेल की भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 शुक्रवार या रोजी मिळालेलं आहे. आपल्याला शुक्रवारी स्वातंत्र्य दिलेलं आहे. पॉवर ऑफ ट्रान्सफर असं नावाने ते हिट झालेले. तर फक्त आपल्याकडं त्यांच्या हातातून आपल्याकडं शक्ती दिली. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी
कोणता वार होता असं विचार कुठला वार होता शुक्रवार. आता मी जर मेथडनी सांगतोय त्या मेथडनी शुक्रवार आला पाहिजे करेक्ट आहे. आता आपण चेक करूया. हे बघ 15 ऑगस्ट 1947 नीट लक्ष द्या. थोडासा चेंज होतो मागच्या पेक्षा म्हणजे काय चेंज होतं हे कळलं पाहिजे. सेंचुरी बदललं की किंचित चेंज होत असतो. ते 15 ऑगस्टचा कोड काय 1 आहे. 15 ऑगस्टचा कोड किती आहे 1 आहे. वर्ष 47 त्याचा भागिले 4 भागिले 4 म्हणजे 11.75 येतं. 0.75 सोडून द्या 11 जेवढा भाग जातो तेवढा भाग आहे. 4 वर 3 वर सोडून द्या. त्याचं टेन्शन नका घेऊ. काय झालं असेल तसं काही होत नाही. त्या गेलेल्यांचा विचार ऑलरेडी झालेला आहे. प्लस इथपर्यंतची प्रक्रिया ही तारीखला तारीख महिन्याचा कोड वर्षाला 4 भागणं हे इथपर्यंत सारखंच होतं. पण तारीख जर 1900 सालापासून 1999 सालापर्यंतची असेल तर शतकाचा कोड हा 1 ऍड करायचा. किती ऍड करायचा शतकाचा कोड किती ऍड करायचंय 1 ऍड करायचं. शतकाचा कोड किती ऍड करायचंय 1 ऍड करायचंय. आपण मागच्या गणितामध्ये काहीच ऍड केलं नाही. याचा अर्थ आपण 0 ऍड केलं होतं आणि 2000 ते 2099 या सालासाठी शतकाचा कोड हा 0 आहे. 2000 सालापासून 2099 सालापर्यंतसाठी शतकाचा कोड किती आहे 0 आहे. 2000 सालापासून 2099 सालापर्यंत शतकाचा कोड 0 आहे. तर 1900 सालापासून 1999 सालापर्यंत साठीचा शतकाचा कोड किती आहे 1 आहे. म्हणून मी इथं काय करेल आता 1 आहे. म्हणजे तुला तारीख 1900 सालापासून 1999 सालापर्यंतची जर दिली असेल कुठली का तारीख असेल ना त्याच्यामध्ये तारखेला तारीख घेशील महिन्याचा कोड घेशील वर्षाचा वर्ष घेशील वर्षाचा पाव घेशील. फक्त तेवढी प्रोसेस केल्याच्या नंतर शतकाचा कोड नेहमी काय करशील 1 ऍड करशील. पण नेहमी कधी जर तारीख 1900 सालापासून 1999 सालापर्यंतची असेल तर करेक्ट. मग याला या संपूर्ण बेरजेला कशाने भागलं आपण 7 न संपूर्ण बेरजेला कशाने भागतोय आपण 7 न भागतोय. मग आता आपण यांची बेरीज करूया. जे असेल त्याची बेरीज काय होईल हे 50 58 59 60 आणि हे 15 75 75 भागिले 7 75 भागिले 7 बाकी किती उरली 27 70 बाकी 5 उरली. त्यांची काही उरलेली बाकी 5 असेल त्याला शुक्रवार असं म्हणते. त्याला काय म्हणतात शुक्रवार असं म्हणते. तर त्या दिवशीचा वार कुठला आहे शुक्रवार आहे. त्या दिवशीचा वार कुठला आहे शुक्रवार आहे. तर ही एकंदरीत सॉरी इथं काही दिसत नसेल तर मी इथं वर करतो 75 इथं बाकी 5 येईल. फक्त बाकीचा विचार करावा आणि वार काय आला शुक्रवार. वार काय आला शुक्रवार. आपण एक अशीच तारीख घेऊया कळलं की त्या दिवशीचा काय वार आहे तो आपण चेक करूया राईट. तर रविवार कुठल्या केस मध्ये येतो आपण ते चेक करू म्हणजे बाकी सगळं समजून जाईल तुम्हाला. 15 जानेवारी 2000 एकच मिनिट 2001 रोजी कोणता वार असेल राईट कोणता वार असेल तर 14 2001 हे दीप वर्ष आहे का 2001 हे दीप वर्ष नाहीये. 2001 जर हे दीप वर्ष नसेल तर जानेवारीचा कोड काय असेल 6 असेल राईट. म्हणजे 14 ला 14 हे वर्ष 6 वर्ष 1 चा भागिले 4
0.25 तारीख ही 2000 सालापासून 2099 सालापर्यंतचे, तर शतकाचा कोड काही टाकायची गरज नाहीये. बरोबर. भागिले 7 केलं ते 20 आणि 21 भागिले 7 7 त्रिक 21 3 हे भागाकार आहे. आपल्याला भागाकारासोबत घेणं घेणं नाहीये. बाकी किती उरली तुमची? बाकी किती उरली? 0 उरली. या दिवसाला 0च्या क्रमांकावरती रविवार आहे. तर अशा पद्धतीनं हे या चॅप्टरचं बेसिक आहे. तुझे पाढे किती अंक पर्यंत आहेत, तुला किती सूत्र पाठ आहेत, तुला किती घातांक काढता येते, याच्याशी याचं काही देणं घेणं नाहीये. तू बीई इंजिनियर आहेस तर तुझं बीए ओपन युनिव्हर्सिटीतून झालंय, इट डझंट मॅटर. व्हॉट डज मॅटर हे तुला माहिती आहे किंवा तुला माहिती नाही, इट डज मॅटर. बस ते हुशारीचाही मॅटर नाही. आता तुला एक तासाभरापूर्वी तुला ही प्रोसेस माहिती नव्हती, आता माहित झाली याचा अर्थ तुला ते तज्ञ झाला का, असं शिंगा आले का तुला? नाहीये. तुला फक्त माहित झाले, याच्यापर्यंत तुला माहिती नव्हतं, आता तुला माहिती झालेलं आहे. फक्त अशाच गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. आणि ही मेथड जी आहे इट इज कॉल्ड द वैदिक मेथड ऑफ कॅलेंडर. कळते? हे प्राऊड आहे आपल्या भारतासाठी, हे आपला अभिमान आहे. माहिती काय क्लास आहे ते. 12व्या शतकामध्ये कुठलंच तंत्रज्ञान विकसित नसताना एवढं अमेझिंग मेथड लिहून ठेवलेले आहे. तर त्याचं वाचन शिक्षक लोकांनी केलं पाहिजे. संबंध महाराष्ट्रातल्या ते वाचलंच पाहिजे. आमच्या गणितात काय बदलतं ही भावना शिक्षकांची चुकीची आहे. त्यांनी नाविन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. बऱ्याच शिक्षक लोकांचं म्हणणं असं असतं की गणितामध्ये कुठलेच बदल होत नाही. काय बदल होणार आहे? पाढे तेच राहते, सूत्र तेच राहते, सगळं तेच राहते. इकॉनॉमिक्स सारखं आमच्या काही दररोज डाटा येत नाही, असं असं मोठे मोठे डोळे करून बोलतात. अरे असं नाही राहिलं. पूर्वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये वेळ भरपूर होता, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला वेळ कमी. म्हणजे 101% काहीतरी बदलावं लागतं. अँड दॅट इज कॉल्ड द चेंज मेथड. तुला बोर्डाच्या पेपरमध्ये 3 तासात 6-7 गणित सोडवायचे, इथं एका तासामध्ये 150-200 100-150 क्वेश्चन सोडवायचे तुला. तर त्याच्यामुळे काहीतरी आयडियोलॉजी तुला चेंज करायची. मी काय बोलतोय कळतंय का तुला? तर चेंजिंग आयडियोलॉजी किंवा विचार करण्याची पद्धत बदलायची आहे. म्हणजे यू चेंज मेथड ऑफ सॉल्विंग. राईट. मग मेथड ऑफ सॉल्विंग जर चेंज करायचं असेल तर शाळेत काय शिकलं याच्यासोबत काही देणं घेणं नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे माझ्या संबंध महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे, मी ओपन युनिव्हर्सिटीतून शिकलोय, माझं 10वी पासून मॅथ्स नाहीये, किंवा मी त्याचं इंजिनिअरिंग झालंय त्याला खूप फायदा होईल. अरे काही नसतं तसलं. कळलं? मी मला 5 वर्षापासून एमए पर्यंत मला मॅथ्सच नव्हतं, मी सगळं सोडून दिलं, मला आता आठवत पण नाही. अरे खूप चांगली गोष्ट आहे, नवीन काहीतरी शिक. तर त्याच्यामुळं तुला पाठीमागं काय येतंय किंवा पाठीमागं काय झालंय याचा आत्ताच्या स्पर्धा परीक्षेसोबत काही देणं घेणं नाहीये. स्पर्धा परीक्षा ही कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन सोडवण्यासाठीची परीक्षा आहे. तिथं मेथड्स पण वेगळ्या लागतात. तर विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्हाला तर मी सांगू शकत नाही की पुष्कळ पुस्तकं वाचा, हायली इम्पॉसिबल आहे. कारण तुम्ही ऑलरेडी वेगवेगळ्या विषयाची पुष्कळ पुस्तकं वाचतो. तुम्ही जेवढी पुस्तकं वाचतो तेवढी माझ्या आयुष्यात वाचली नाही. फक्त गणिताच्या शिक्षक लोकांनी एमपीएससी प्रिपेअर करताना पोरग जेवढे पुस्तक वाचले ना त्याच्यात 10% वाचावं फक्त. लोकांचं गणित समृद्ध होऊन जाईल, आम्हाला होऊन जाईल. माहिती आहे का? बाकी कुठल्या ऍक्टिव्हिटीज रन केल्यापेक्षा पुस्तकं वाचा आणि पोरांना शिकवा, खूप भारी कल्याण होईल. आणि रोखोकच बोलून जातो मी. माहिती आहे का? तर पोरांचा काही दोष नाही. पोरांना कसं काय दोष दिला? पोरांना मी सांगतो काय, आर्थर बेंजामिनचं पुस्तक आणून वाच, ज्याची किंमत 1,500-2,000 रुपये. तर शक्यच नाही. आणि काय म्हणून वाचत नाही, एका कॅलेंडरसाठी पुस्तक वाचलं तेवढं नाही. कळलं? हे सर मी वाचलं पाहिजे. तर जाऊ दे, ऐकत असतील कोणी सर इथं बसलेले तर घेतील, नाहीतर माझा निषेध नोंदवतील. त्याच्यासाठी तयार आहे. कळलं? या इकडं. मग आता येऊयात आपण. आता तुमची बसलेल्या बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली असेल, 1800 साल आलं तर काय करायचं, 1700 आलं तर काय करायचं, त्याच्या पाठीमागं आलं तर काय करायचं, किंवा त्याच्या पुढे गेलं तर काय करायचं. कळलं? तर ते आता आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये, किंवा ते सांगण्या इतका आता वेळ आपल्याजवळ नाही. तर आपण आता थोडासा पाठा देऊया. एक्झाम ओरिएंटेड बघितले आपण एवढ्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचं, थोडक्यात असं सांगितलं तुम्हाला की तारीखला तारीख घ्यायची, तारीख पे तारीख प्लस महिन्याचा कोड घ्यायचा आहे, प्लस तारीख महिन्याचा कोड घ्यायचा आहे, वर्ष घ्यायचे, त्या वर्षाला भागिले 4 करायचे,
प्लस शतकाचा कोड घ्यायचा. 2000 ते 2099 सालासाठी तर काही घ्यायची गरज नाहीये, पण 1900 ते 1990 लावलं तर ऑलवेज एक घ्यावं लागेल तुम्हाला त्या शतकासाठी. आणि हा संबंध बेरजेला कशाने भागायचं, तुम्हाला 7 न भागायचंय. आणि इथं हे भागाकारातनं फक्त तुम्हाला कशाचा विचार करायचा आहे, बाकीचा विचार करायचा आहे. आणि जी काही बाकी शिल्लक राहील ती तुम्हाला काय करेल, वार डिफाईन करून देईल. मला काय डिफाईन करून देईल, वार डिफाईन करून देईल. व्हेरी अमेझिंग कन्सेप्ट आहे, व्हेरी इझी कन्सेप्ट आहे. तर मला वाटतंय ज्यांना माझा रिव्ह्यू क्लिअर होता, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचलाय, त्या संबंध जणांना समजलंच असेल, कळलं. स्पीड पण मी एकदम शांततेनेच घेतलंय, हळूहळू घेतलंय. यापेक्षाही कमी स्पीडची आवश्यकता असेल, आणखी तुम्हाला कमी हवं असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही कमेंट्स करा. तुम्ही जे काही कमेंट्स करतायत, चांगले करत असाल, वाईट करत असाल, ते माझ्या काही स्क्रीनवर दिसत नाहीये आणि ते मी बघणार पण नाहीये, त्याची मला आवश्यकता पण नाहीये. तर तुम्ही आमच्या कुणाल सर पाहतील बाकीचे, तर ते मला सजेस्ट करतील की सर याच्यापेक्षा अजून स्पीड कमी करायचं, जास्त करायचं. याला नावच दिलेलं आपण ट्रायल लेक्चर्स दिलेले आहे. त्यात ज्या काही अडचणी येतील ते पुढं त्यांच्याकडून तुमचं काय केलं जातील, सॉल्व्ह केलं जातील. राईट. आता आपण येऊया याच्यामध्ये हाताळायचं कसं. मला हा जर परीक्षेला प्रश्न पडला तर याच्या संदर्भामध्ये वर्किंग कशी करायची, करेक्ट आहे. तर आपण आता त्याच्या संदर्भात बोलूयात काही गोष्टी. तर समजा तुमच्या परीक्षेला असा प्रश्न पडलाय, कळलं. त्याला तुलनात्मक प्रश्न म्हणतात. तुमच्या परीक्षेमध्ये जर साधारण कॅलेंडरचं मागच्या मी 2004 सालापासून जर परीक्षेचे प्रश्न बघितले, 2020 पर्यंत म्हणजे 19 पर्यंत 15-16 वर्षाच्या क्वेश्चनचा अनालिसिस जर केलं तर मुख्यतः 2 प्रकारचे क्वेश्चन आढळतात. एक तर कंपॅरिझन टाईप वाला क्वेश्चन असतो, नाहीतर एक एक्झॅक्ट बार करायला सांगतो. 2 क्वेश्चन असतात. अजून मधून एखादा चेंज होतो, तो त्याचा कॅलेंडरच्या डेप्थ कन्सेप्ट विषयी आहे. आपण त्यालाही बघून घेऊयात थोडंसं, तिथं काय विचारलं जातं. तिथे आता 2018च्या टॅक्स असिस्टंटच्या मेन्सला खूप खानदानी क्वेश्चन होता, क्लास क्वेश्चन होता. त्यालाही आपण चेक करून बघूयात. राईट. जो टॅक्स असिस्टंटला नाही विचारायला पाहिजे, डायरेक्ट राज्यसेवेलाच विचारायला पाहिजे. म्हणजे टॅक्स असिस्टंटला विचारलं काय माहिती कसं काय असेल. तर असा प्रश्न आहे, जर 15 मार्च 2001 रोजी शनिवार असेल तर 18 जून 2021 ला कोणता वार असेल. राईट. तुलनात्मक क्वेश्चन आहे. तुमच्याकडे अजून कुठली मेथड असेल माहिती नाही मला, मी या मेथडने वर्कआउट करताना मी याला असं वर्कआउट करतो. आता मला काय दिलेलं, 15 मार्च 2001 आहे. राईट. आणि इकडं 18 2021 आहे. थोडस नीट लक्ष द्यायचं. कॅलेंडरवरती जेव्हा प्रश्नांची निर्मिती होते तेव्हा कोणी कॅलेंडर डोळ्यासमोर नाही. कॅलेंडरवरती जेव्हा प्रश्नांची निर्मिती होते तेव्हा कॅलेंडर डोळ्यासमोर ठेवून कोणी प्रश्नांची निर्मिती करत नाही. रॅन्डम लिहिलं. खरंच त्या दिवशी शनिवार आहे का नाही मला माहिती नाही. असेल तर असेल, नसेल तर नसेल. आम्हाला या प्रश्नाचं उत्तर यांनी त्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने सोडवावं लागेल. नाहीतर तुम्ही उद्या आयोगाला पत्र द्या, 15 मार्च 2001 रोजी दुसरा वार आहे, तुम्ही शनिवार कसं काय म्हणलंय. अरे असं नाही. तर ते क्वेश्चन डिफाईन केलेले त्यांनी त्याच्या मनाने दिलेले, त्याच्या मनाचं कॅलेंडर, त्याच्या मनाच्या कॅलेंडर सोबत आपल्याला जुळवायचं आपल्या कॅलेंडर. राईट. तर त्याच्यामध्ये वादविवाद घालण्याचा विषय नाही. राईट. तर 15 मार्च 2001, 15 ला 15, मार्चचा पुढे किती आहे, 2, 1 ला 1, 1 चा 1 डिवाइडेड बाय 7, 17 आणि 18, 18 डिवाइडेड बाय 7, 7 दोन्ही 14, बाकी किती उरली तुमची 4. 4 म्हणजे खरोखर कुठला वार आहे त्या दिवशी, खरोखर कुठला वार त्या दिवशी, खरोखर गुरुवार आहे. पण त्यांनी म्हणले काय त्या दिवशीसाठी, त्यांनी शनिवार म्हणले. खरोखर गुरुवार आहे पण त्या पट्ट्याने म्हणलंय काय, शनिवार म्हणलंय. म्हणजे त्यांनी गुरुवारला काय म्हणलंय, शनिवार म्हणलंय. गुरुवारला शनिवार म्हणत असताना शुक्रवार एक दिवस सोडून शनिवार म्हणलंय. करेक्ट आहे. म्हणजे मी कसं लिहितो, हे त्यांनी एक दिवस सोडला आणि त्याला काय म्हणलं, गुरुवारला शुक्रवार सोडून काय केलं त्यांनी, शनिवार म्हणलं. पुढे किती दिवस,
म्हणजे इकडे सुद्धा जो काही ऍक्च्युअल वार येईल तिथं सुद्धा एक दिवस सोडून पुढचा दिवस कॉल करावा लागेल, राईट. मग आता 11 जून, 11ला 11, जूनचा कोड 3 आहे, वर्ष 21 आहे, 21चा भागिले 4 3 5 येईल, राईट. त्याला कोड टाकायची गरज नाही, कारण 2000 सालापासून 2099 सालापर्यंतची डेट आहे. त्या संबंध बेरजेला कशाने भागलं, 7 न भागलं. 21 21 42 आणि 5 किंवा या टाईपच्या क्वेश्चनला तुम्हाला हाताळावं लागेल, कळतंय. किंवा जर असं झालं असतं 15 मार्च 2001 रोजी मंगळवार असेल, इथे शनिवारच्या ऐवजी मंगळवार म्हणलं असतं, तर मग आता इथं गुरुवार, मंगळवार म्हणजे काय झालं असतं, याच्या पाठीमागे झालं असतं, म्हणजे गुरुवार सोडून मंगळवार झालं असतं, पाठीमागे दुसरा दिवस. तर इकडे पण मी काय केलं असतं, पाठीमागे दुसरा दिवस घेतला असतो, इथं गुरुवार सोडून बुधवार घेतलं असतं, कळतंय. जर आणि पुढे जायचं का मागे जायचं एवढं कळेल ना तुम्हाला, राईट. जर नाहीच कळलं तर नेहमी पुढेच जा, तो वार भेटेपर्यंत. इकडे जेवढे दिवस पुढे गेले तेवढे दिवस पुढे जा, काही टेन्शन नाही, मागे जाण्याचा विचारच करू नका, कारण तुम्हाला पुढेच जायचं, पुढेच जा, राईट. तर हे असं त्या टाईपच्या क्वेश्चनला डील करण्याची पद्धती होती, करेक्ट. आता कॅलेंडरमध्ये काही त्याच्या जी ऑपरेशनची पद्धती आहे कॅलेंडरची, कॅलेंडरच्या वर्क करण्याच्या पद्धतीवरती काही प्रश्न विचारले जातात, की जसे कॅलेंडरची आवृत्ती कधी होते, पुढे कधी होते, मागे कधी होते, असं क्वेश्चन असतो परीक्षेत, राईट. तर त्या टाईपच्या क्वेश्चन्सला कसं डील करायचं आपण चेक करूया, राईट. मग आवृत्ती ही 2 प्रकारे होते, पुढे कधी होते आणि मागे कधी असते, 2 प्रकार असतील, नाही का. तर ते 2 प्रकार आपण तेवढे चेक करून घेऊया. म्हणजे यावरती या क्वेश्चन, या स्टाईल, या कन्सेप्ट वरती क्वेश्चन पडलेले आहेत, राईट. तर इथे असं पुसून घेतोय आपण. तर पहा, दिनदर्शिकेची आवृत्ती, त्याला रिपिटेशन ऑफ कॅलेंडर असं म्हणतात. रिपिटेशन जर बघायचं असेल, समजा मी आजचं कॅलेंडर आहे, तर रिपिटेशन कधी म्हणजे पुढे कधी एक होईल किंवा पाठीमागे कधी झालं, असे 2 कन्सेप्ट असेल. पुढील वर्षात कधी आवृत्ती होईल किंवा मागील वर्षात कधी आवृत्ती झाली, 2च कन्सेप्ट असतील, राईट. याला मी असं लिहू काही पुढील वर्षाची आवृत्ती, राईट. आणि इकडे बघितलं मी, आवृत्ती, करेक्ट आहे. शिल्लक राहिलेल्या बाकीचा विचार करा, बरोबर आहे. स्टेप 3, शिल्लक बाकी काय काय असू शकते, शिल्लक बाकी काय काय असू शकते, शिल्लक बाकी काय काय असू शकेल आपल्याला चेक करायचं, त्यामध्ये कळतं सांगतो. शिल्लक बाकी काय काय असू शकेल याचा विचार करायचा आहे आपल्याला. तर शिल्लक बाकी ही चारनं जर भागलात तुम्ही तर एक तर 0 राहील बाकी, एक तर 1 राहील, एक तर 2 राहील किंवा एक तर 3 राहील. कुणाच्या मनामध्ये 4 असेल, 4 बाकी राहत नाही, 4 न भागलं तर 4 कसे बाकी राहील, 5 कसे राहील, 6 कसे राहील, राहणार. 4 न भागल्यानंतर जास्तीत जास्त बाकी 3 राहील. 10 न भागलात तुम्ही तर जास्तीत जास्त 9 राहील. 100 न भागलात तर जास्तीत जास्त 99 राहील. 98 न भागलात तर जास्तीत जास्त बाकी 97 राहील. 101 न भागलात तर जास्तीत जास्त बाकी 100 राहील. कळलं, त्याच्यापेक्षा जास्त राहू शकतं ती संख्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त बाकी राहत नाही. कळलं, एवढ्या बाकी आहे. बाकी जर 0 आली म्हणजे लीप वर्ष झाला, म्हणजे लीप वर्ष ना, म्हणजे लीप वर्ष झाला.
तर त्या केसमध्ये प्लस 28 करायचं, म्हणजे 28 वर्षाला आवृत्ती प्लस 28 करायचं. जर ब्रेक उडत असेल तर प्लस 6 करायचं. बाकी 2 उडत असेल प्लस 11 करायचं आणि बाकी 3 उडत असेल तर प्लस 11 करायचं. आता हे का सांगण्या एवढा वेळ नाही आपल्याकडे. आता आपल्याला एक्झाम ओरिएंटेड बघायचं, एक्झॅक्ट असं मुद्द्याला हात लावायचा एकदम, राईट. तर हे हे वर्क करायचं असं दिलेला वर्ष असेल त्याला कितीला भागायचं, 4 न. भाग जर पूर्ण केला तर ते लीप वर्ष असतं ते 28 वर्षाला आवडतं, तो प्लस 28 करायचं, राईट. जर बाकी 1 उरली तर प्लस 6 करायचं, बाकी 2 उरली तर प्लस 11 करायचं आणि बाकी 3 उरली तर प्लस 11 करायचं. हे काय बोललं कळलं तुम्हाला इतकं, राईट. मग मागील वर्षाच्या बाबतीमध्ये, राईट, तर या बाबतीमध्ये स्टेप 1 अशी असेल, ते दिलेला वर्ष घ्यायचं, काहीतरी वर्ष दिलं ना तुम्हाला, राईट. त्याच्या पुढील वर्ष घ्यायचं, त्याच्या पुढील लीप वर्ष घ्यायचं, त्याच्या पुढील लीप वर्ष घ्यायचं, राईट. मग दिलेला वर्ष आणि त्याचा पुढचा लीप वर्ष यांच्यामध्ये काहीतरी गॅप असेल, त्यांच्यामध्ये 100% काहीतरी गॅप असेल. समजा मी तुम्हाला 2001 के मागे कधी रिपीट होत असं विचारलं तर 2001 च्या पुढचा लीप वर्ष 2004, 2001 आणि 2004 च्या मध्ये 3 वर्षाचा गॅप आहे. कळलं, त्या गॅपचा विचार करायचा. तो गॅप किती किती असू शकतो, 1 असेल, 2 असेल, 3 असेल आणि जर स्वतः 3 वर्ष दिलं असेल तर ते -28 करायचं. ठीक आहे. म्हणजे इथं काय होईल, -6 वर्ष पाठीमागे जायचं, मग -6 वर्ष, ते -11 वर्ष आणि हे -11 वर्ष. करेक्ट, कळतंय. -6 वर्ष, -11 वर्ष, -11 वर्ष आणि लीप वर्ष असेल, लीप वर्षासाठी -28, लीप वर्षासाठी -28 वर्ष असं असेल. तर ते पूर्ण अशी कन्सेप्ट आहे. याला आणखी एकदा मी रिवाइज करतो मी तुमच्यासाठी. कळलं. तर काय विचारतो प्रश्न की दिनदर्शिका जी काही दिलेली आहे ती पुढं कधी आवृत्तीत झाली किंवा ती मागं कधी आवृत्तीत झाली, एवढ्यावरती आपल्याला प्रश्न विचारणार आहे. तर पुढं कधी आवृत्तीत झाली याच्याविषयी बोलतो मी. पुढचा जर विचार आला तर या पद्धतीने विचार करायचं. दिलेला जो काही वर्ष असेल तर तुम्ही कितीला भागाल, 4 न भागाल. दिलेला कुठलाही वर्ष असेल त्याला कितीला भागाल, 4 न भागाल. मग 4 न भागल्याच्या नंतर बाकी काहीतरी शिल्लक राहील. 4 न भागल्याच्या नंतर बाकी शिल्लक राहील. तर ती जी काही बाकी शिल्लक राहिलेली आहे त्या बाकीचा विचार करायचा तुम्हाला. आता बाकी काय काही शिल्लक राहू शकते मी 4 न भागलो तर बाकी एक तर 0 राहील. 0 राहणं म्हणजे लीप वर्ष किंवा 1 राहील, 2 राहील, 3 राहील. जर बाकी 0 आली तर +28 करा, कारण तुम्हाला पुढे जायचं म्हणून प्लस करायचं, राईट. बाकी 1 असेल तर +6 करा, बाकी 2 असेल तर +11 करा, बाकी 3 असेल तर +11 करा. म्हणजे 6, 11, 11 आणि 28 असं आहे, राईट. मग तसंच तुम्हाला पाठीमागे विचार करायचा. पाठीमागे जायचं जर विचारायची प्रश्न विचारला असेल तर त्या केसमध्ये जो काही दिलेला वर्ष आहे त्याच्या पुढच्या लीप वर्षाचा विचार करायचा, ना की 4 न भागत बसायचा. दिलेलं वर्ष जे काही त्याचा घ्यायचं, त्याच्या पुढचा लीप वर्ष घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी गॅप जनरेट होईल. जर तो गॅप 1 वर्ष असेल तर -6 करा, गॅप जर 2 वर्ष असेल तर -11 करा आणि गॅप 3 असेल तर -11 करा. आणि जर दिलेला वर्षच लीप वर्ष असेल तर मग -28 वर्ष होईल. म्हणजे त्यातून थोडक्यात बोध काय होतो, दिनदर्शिका जी आहे कुणाची, लीप वर्षाची. तर लीप वर्षाची दिनदर्शिका ही साधारणतः किती वर्षाला रिपीट होते, 28 वर्षाला होते, एक्सेप्ट ट्रान्झिशन ऑफ मल्टिपल ऑफ 100 इयर्स स्किप. जर त्याला स्किप केलं तुम्ही तर ते जाऊ दे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कन्सेप्ट, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की लीप वर्षाची दिनदर्शिका ही प्रत्येकी 28 वर्षाला आवृत्तीत होते. पुढे विचारलं तर +28, मागे विचारलं तर -28. हे दिनदर्शिकेच्या आवृत्तीवरती काहीतरी एक सिनॅरिओ होता. तर तिकडे काही प्रश्न लिहितो. तर म्हणजे वर्किंग कसं करायचं हे तुमच्या लक्षात येऊ शकते, राईट. म्हणजे आता मला वाटतं मी लिहित असताना हे तुम्ही लिहिलंच असेल तर मी पुसून घेतो, राईट.
या प्रश्नाच्या बाबतीमध्ये किंवा या संकल्पनेच्या बाबतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप कसं असू शकतं आपण चेक करतोय. खाली वर्षाच्या दिनदर्शिका पुढील कोणत्या वर्षी आवृत्ती होती. पहिल्या वर्षी दिला समजा 1960 दिलं, 2021 दिलं, 2014 दिलं आणि 2007. राईट. कुठला म्हणतोय पुढील कोणत्या वर्षी, म्हणजे आपल्याला पुढे जायचं म्हणजे ऍड करायचं. म्हणजे दिलेल्या वर्षाला मला काय करावं लागेल, दिलेल्या वर्षी 60 आहे त्याला 4 न भागावं लागेल. 4 न भागल्याच्या नंतर मला बाकी किती शिल्लक राहते, बाकी 0 राहते. बाकी जर 0 राहत असेल तर लिहून दिला, बाकी 0 राहत असेल तर तिथे किती प्लस 28 म्हणजे 1960 प्लस 28 1988. 1960 सुद्धा लीप वर्ष आहे, 1988 सुद्धा लीप वर्ष आहे. इन बिटवीन कॅलेंडरची सुरुवात सारख्याच वारानं होणारा वर्ष दाखवू शकतो रस्त्यामध्ये, 2 वेळेस लागतो तसा. पण ते लीप वर्ष आणि सामान्य वर्षाची एक मॅच होणार नाही. दोघांचा संसार 28 फेब्रुवारी पर्यंत सोबत चालेल. मग या लीप वर्षाच्या कॅलेंडरमध्ये 29 फेब्रुवारी आणि त्याच्याकडे 1 मार्च उघडेल. 59 दिवसाच्या नंतर दोघांचा घटस्फोट झालेला असेल. एक कॅलेंडर 1 दिवस मागे, एक कॅलेंडर 1 दिवस पुढे असेल. पुढे काही मॅच होणार नाही, त्याला मॅचिंग म्हणत नाही. कळलं. थ्रो 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत मॅच झालं पाहिजे तर त्याला कॅलेंडर म्हणतात. राईट. मग हे 1988 2021 चं 21 घेतो मी, त्याला 4 न भागलो मी. बाकी किती आली, बाकी 1. बाकी जर 1 पुरत असेल तर लिहून दिलेलं आहे, बाकी 1 पुरत असेल तर प्लस 6 करा. तर 2021 प्लस 6 2027 असेल. राईट. त्याच्यानंतर 2014 हे वर्ष आहे. तर 2014 साठी वर्ष 14 आहे. 14 ला 4 न भागलं, 4 त्रिकम 12, बाकी 3 आली. बाकी 3 जर आली तर बाकी 2 आहे, 4 त्रिकम 12, बाकी 2 आहे. बाकी जर 2 येत असेल तर प्लस 11 आहे. तर 2014 प्लस 11 2025 असेल. राईट. आणि लास्ट वर्ष 7 आहे, त्याला 4 न भागा, बाकी किती आली, 4 1 4, बाकी 3 आली. बाकी 3 उरत असेल तर 2007 मध्ये 11 ऍड करा, 2018. राईट. हे झालं पुढे कोणत्या वर्षी आवृत्ती करण्यासाठी. बस एवढंच सांगितलं. सोपा कन्सेप्ट आहे, त्याला काही कुठल्या वेगळ्या पद्धतीने विचार करायची आवश्यकता नाहीये. मला सांगा पाहू, तुम्ही आता हे शाळेतल्या कुठल्या वर्गात झालेलं आहे, काही झालेलं, कुणी इंजिनियरला झालेलं आहे का, इंजिनिअरिंगला नाही झालेलं आहे, कुणी डॉक्टरला BAMS ला MBBS ला झालेलं आहे का, नाही झालेलं आहे. त्याला कुठं माहित झालं असेल, इथं माहित झालं असेल किंवा अजून कुठल्या ठिकाणी माहित होईल. हे शालेय स्तराचा भाग नाहीये. म्हणून मी सांगत असतो, माझ्या विषयापुरतं शालेय स्तरावरच्या शिक्षणाचा काही देणं नाहीये. प्रोव्हाइडिंग तुम्ही खूप पॅशनेटली नवीन पद्धतीने शिकलं पाहिजे. विनाकारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण MPSC याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर सिलेक्शन ऑफ टीचर खूप मॅटर करतो. राईट. सिलेक्शन ऑफ टीचर डज व्हेरी मॅटर आणि सिलेक्शन ऑफ बुक्स ऑल्सो डज व्हेरी मॅटर. शिक्षणात जवळ 5% असतो तुमच्या देशामध्ये, ते 5% तुमच्या 95%ला भारी पडणार असतो. ते ठरवतात 5% की तुला, कारण तुम्ही 95% येतो पुढे तुम्हाला 100% ते 5% जे घ्यायचंय ते शिक्षकांच्याच हातामध्ये आहे. जर विनाकारण तुला मोटिवेट करत असेल, वेगळंच काहीतरी म्हणायचं, हा यस या यू कॅन, मग मरतो तू. कळलं. उगा कोणी आलं, हा हे राज्यसभेला जायचं टेन्शन नको घेऊ, तुझी राज्यसेवा माझ्याकडे होत. नाही तसं नसते, तुझी राज्यसेवा तुझ्यामुळेच होणार आहे, तुझा PS आहे तुझ्यामुळेच होणार आहे. आम्ही काय आम्ही आपण सांगणारे लोक आहे. वर्गामधलं तर एवढ्या लोकांना सांगतो, सगळे शोधत नाही. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, आता रिझल्ट लागले राज्यसेवेचे. यावर्षी काही 420 अधिकारी आहेत. तुफान
हंगामा माजवला या लोकांनी सोशल मीडियावरती 420 जणांनी. यशवंतांचे भाषण, हे पुस्तक वाचलो, ते पुस्तक वाचलो, ह्या सरकडे गेलो, त्या सरकडे गेलो, त्या सरच्या नोट्स वापरल्या, ह्या सरच्या नोट्स वापरल्या. कळलं? त्यानं जे वापरलंय त्याच्यानी सक्सेस भेटणार नाहीये. तुला तुला तुझा शोध घ्यावा लागणार आहे. फार प्रामाणिकपणाने सांगतो तुला, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सांगतो संबंध महाराष्ट्रातला. कळलं? अजिबात काही चाराण्याचाही फायदा होणार नाही. कुणाची कॉपी मारून कसं काय सक्सेस भेटतं? कॉपी मारून जर सक्सेस भेटला असतं तर मुकेश अंबानी आणि अंबानी राहिले असतो. कॉपी मारून भेटत नाही. टाटा गल्लोगल्ली टाटा फिरली असते कॉप्या मारल्या असते. नसते असं. कळलं? प्रॉपर गायडन्स लागते. कळलं का? प्रत्येक स्टुडंट वेगळ्या प्रकारचा असतो. प्रत्येक स्टुडंटला वेगळ्या प्रकारे सांगावं लागतं. कळते? तर त्यांनी जे अप्लाय केलं ते तू अप्लाय करावं असं नाहीये. आणि आणखी एक महत्वाची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. कळलं? ते माझ्याच क्लासचं आहे असं सांगितलं म्हणजे तो त्याच क्लासचा असेल याच्यावर विश्वास ठेवा. फार खूप किडकीनं सांगतो, फार मोठा व्यासपीठ आहे म्हणून सांगतो. त्याच्याने सगळी वाट लागलेली आहे. कोचिंग सेक्टरमध्ये ज्या दिवशीपासून जाहिरात नावाचा प्रकार आलाय, कळलं, त्या दिवशीपासून हे उद्ध्वस्त झालेलं क्षेत्र आहे. असंख्य गोरगरिबाची लेकरं बर्बाद झालेली. हे लक्षात आज नाही येणार आणि ते कधीच येणार नाही. कारण त्याचं अनालिसिस करायला कोणालाच वेळ नाही. मी नुसतं एमपीएससी सेक्टरच बोलत नाही, 11वी-12वी पासून बोलतोय. तुफान ऍडव्हर्टायझिंग असते. कोणी मराठवाड्यातल्या नांदेडचं असेल तर त्याला माहिती असेल काय ऍडव्हर्टायझिंगचे कॉस्टिंगचे तिथल्या क्लासेस पर्यंत 10 कोटी रुपयाचं बजेट असतं ऍडव्हर्टायझिंग. नाही, हे चुकीचंच आहे. का चुकीचं आहे? त्यांचं योग्य आहे, ते करतात ते त्यांचं करेक्ट आहे, एक्झॅक्ट करेक्ट आहे. बिकॉज दे आर डुईंग बिझनेस, व्हॉट एव्हर रिक्वायर्ड दे आर डुईंग. बट तुम्ही चुकताय कारण तुम्ही प्रॉपर दुकानच निवडत नाहीये. तुम्ही प्रॉपर सिलेक्शन होत नाही. कस्टमर म्हणून तुम्ही फसले जात आहे. बरोबर? हे थोडं सांभाळा तुम्ही. तुमच्या आयुष्यात ही आयसीयू मधली वर्ष आहे. राईट? खूप भयावह कार्यक्रम आहे. तर थोडं म्हणजे फार म्हणजे पोटतिडकीनं सांगतोय. पूर्ण महाराष्ट्रातल्या व्यासपीठावर सांगतोय. कदाचित यातनं बंड पण होऊ शकेल. माझ्या ट्रोल पण होईल. घाबरतच नाही आपण कसं. हे देणं घेणं तुम्हाला चॉईस करायचं. फार प्रॉपर चॉईस पद्धतीने चॉईस करायचं. तर करिअर खूप महत्वाचं आहे. आयुष्यात करिअर वारंवार होत नाही. करिअर करायला मोजकी 6-7 वर्ष भेटतात. आणि त्या 7 वर्षामध्ये कोणाच्या कॉन्स्परसीचा हिस्सा जर आपण झालो तर ते चुकीचं. कोणाच्या नेक्सस मध्ये जर जाऊन आपण अडकलो ते चुकीचं आहे. आठवड सांगायला परत. तर मी जस्ट क्लासला कोच देते डोंट. त्यांना जे विकायचं ते असेल. तुला ठरवायचंय की मी काय विकत घ्यायचंय, मी काय परचेस करायला पाहिजे हे ऍज अ कस्टमर म्हणून तुला माहिती पाहिजे. सब जाने दो, फाईन के सब्जेक्ट. आता मागच्या वर्षामध्ये चेक करायचंय. खाली वर्षाचा दिनदर्शिका मागील कोणत्या वर्षी आवृत्ती भूतकाळात जायचं. मी एक 2020 ची दिनदर्शिका घेतो, कधी 2020 ची घेतो, मी 1997 ची सॉरी 99 ची घेतो, ती 2006 ची घेतो, 2001 ची घेतो. राईट? इथं दिलेलं वर्ष काय होतं तुमचं? 20 आहे आणि तो लीप वर्ष आहे ना. लीप वर्ष जर असेल म्हणून 2020 लीप वर्षाची दिनदर्शिका प्रत्येकी 28 वर्षाला रिपीट होते. एक एक्सेप्शनल आहे, ते एक्सेप्शनची काही गरज नाहीये. तर 2020 28 वर्षाला रिपीट होते. आता मागील कोणत्या वर्ष म्हणजे मागे जायचं म्हणजे मायनस 28 1992 साली रिपीट झाली. म्हणजे 1992 ला जर आपण म्हणता येईल तुमच्यापैकी बऱ्याच जन्म झाला नसेल, जर दिनदर्शिका घरात तशीच ठेवली असते तर यावर्षी दिनदर्शिका घेण्याची गरज भासली नसती असा अर्थ होतो.
1999 दिलेला वर्ष, पुढील वर्ष 1999 आणि 2000, गॅप किती? गॅप किती? गॅप किती? गॅप 1 वर्ष. गॅप किती आहे? 1 वर्ष. गॅप 1 वर्ष. 1999 सालापासून 2000 सालापर्यंतचा गॅप किती आहे? 1 वर्ष. पुढचं लीप वर्ष 2000. गॅप जर 1 वर्षाचा असेल, लिहिलेलं आहे पाठीमागचे, गॅप 1 वर्षाचा असेल तर -6 करायचं. 1993 राईट. 2006 दिलेला वर्ष, 2006 आहे. पुढील लीप वर्ष 2008 आहे. मधला गॅप किती आहे? मधला गॅप किती आहे? 2 चा आहे. मधला गॅप कितीचा आहे? 2 चा आहे. गॅप 2 चा जर असेल तर 2006 -11 करायचे. मायनस किती करायचे? 11 करायचे. 1995 राईट. हे दोन दिलेला वर्ष 2001 आहे. पुढील लीप वर्ष बघा काय? 2004 आहे. पुढील लीप वर्ष 2004 आहे. मधला गॅप किती वर्षाचा आहे? गॅप 3 वर्षाचा आहे. गॅप जर 3 वर्षाचा असेल तर 2001 मधनं 11 मायनस करायचं. 1990 तिथं थोडं दिसत नसेल तर 2 वर्ष 2001 लिहिलेलं ते वर्ष जे दिलेलं काही टेन्शन नाही. कळलं? तर दिलेला वर्ष 2001 आहे. 2004 आहे. राईट. एक मिनिट, काही तुम्हाला दिसत नसेल तर परत एकदा रिवाइज करतो मी इथं. दिलेला वर्ष 2001 आहे. पुढील लीप वर्ष 2004 आहे. हा गॅप 3 वर्षाचा आहे. या 2001 मधनं 11 मायनस करायचं आहे. 1990 असेल. 1901 ची इंग्रजी 1990 ला आवृत्तीच झाली होती, त्याचा असा अर्थ निघतो. कळतं? तर हे असं हे दिनदर्शिकेच्या बाबतीमध्ये खूप लागतात, भयंकर लागतं. म्हणजे याच्यामध्ये खूप काही वेगवेगळ्या प्रकारे प्रॉब्लेम्स विचारले जातात. तेवढ्या आपण वेगवेगळ्या प्रकारे टीच केलं पाहिजे. पण बेसिकली ज्या गोष्टी लागतात ना तेवढ्या आता मी इथं सांगितलेल्या आहेत, तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. राईट. तर याच्यात हे आता जेवढं सांगितलं ना तेवढं तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. आता हे रेग्युलर लेक्चर मध्ये जर टीच करायचं तर घड्याळाचे 40 तास लागतात मला. आता मी एखादी आता एक स्टेजसाठी लेक्चर आता जस्ट संपवला चॅप्टर माझ्याकडनं हा, तर कम्प्लीट 40 तास लागले त्याच्यासाठी. राईट. पण 40 तासात असं झालेलं असते की त्याचं पूर्णपणे त्याचं परफेक्टच झालेलं असतं. आता आपल्याला वेळेचे बंधन आहे, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की जेवढं इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरचं, जेवढं म्हणजे त्याला काय म्हणतात क्रक्स आहे, जेवढा घर आहे त्या फळातला तेवढं मांडलेलं आहे मी, तेवढा प्रॉपर करा, याला अप्लाय करा. याच्यातनं तुम्हाला पुढे जाता येऊ शकतं. याच्यातनं प्रॉब्लेम सुटू शकतात. तर मग मला वाटतं कॅलेंडरसाठी एवढं ठीक राहील, एवढं बोललं पाहिजे. हा एक स्वतंत्र चॅप्टर आहे. मी परत आणखी एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला. कॅलेंडर चॅप्टर खूप चांगला जमला. त्याचा आता असा नाही की तुम्हाला बाकीचे सगळे चॅप्टर जमतील किंवा बाकीचे सगळे चॅप्टर जमले म्हणजे तुम्हाला कॅलेंडर चॅप्टर जमेल असं नाही. आज ट्रायल अँड एरर बेसिसवरती लेक्चर होता, तर तुमचाही फायदा झाला पाहिजे, आम्हाला आमचं टेक्नॉलॉजिकली काय प्रॉब्लेम्स येतात हेही कळलं पाहिजे. आणि उद्या किंवा परवा नव्यानं काही स्टुडंट जॉईन झाले तर त्यांचं काही नुकसान नाही झालं पाहिजे, या हेतूने मी हा चॅप्टर निवडला होता. कळलं? तर हा इकडे आपला चॅप्टर फिनिश झाला असं आपण क्लिअर करूयात, आपण डिक्लेअर करूया. राईट. आता आपण एका दुसऱ्या चॅप्टरवरती बोलू की तोही स्वायत्त. आता तुला कॅलेंडर खूप छान जमलं म्हणजे तो चॅप्टर जमेल असं काही नाही. किंवा हा चॅप्टर जमला नाही म्हणजे तो चॅप्टर जमणारच नाही असंही काही नाहीये. किंवा तो चॅप्टर जमला, क्लॉक चॅप्टर जमला म्हणजे तुला आता बाकीचे सगळा चॅप्टर जमणार आहे असंही नाहीये. किंवा बाकीचे सगळे चॅप्टर जमले म्हणजे क्लॉक जमेल हेही नाहीये. हे परत बोललेलं कळतं तुला. स्वायत्त एकदम त्याची थेरॉटिकल टेक्स्टच वेगळं आहे. राईट.
क्लॉकच्या बाबतीमध्ये आपल्याला घड्याळांच्या वेळेतला एक वेळ दिली आहे, त्या वेळेचा कोण काढायला आला म्हणजे घड्याळ आलं ही आपली भावना आहे. काहीतरी 30 × तास मायनस 11/2 मिनिटचं एक सूत्र आहे ते, तेवढं आपण पाठ केलेलं आहे ते, तेवढं जमलं म्हणजे आपल्याला वाटतं की घड्याळ जमलं. घड्याळ हा कन्सेप्ट खूप क्लास आणि खूप टिपिकल कन्सेप्ट आहे, खूप म्हणजे खूपच भारी कन्सेप्ट आहे. तर मला असं वाटतं का भविष्यामध्ये की तुम्हाला वेळ देऊन अँगल विचारलेले आतापर्यंत, तर आता विचाराल तसं उलट विचाराल, अँगल देतील आणि वेळ काढायला सांगतील तुम्हाला. आणि त्या भविष्याच्या दृष्टीचा भेद घेऊयात आपण या या लेक्चरमध्ये, या लेक्चरच्या अनुषंगाने तसा विचार करून बघूयात उलटा. तर आगामी काळामध्ये क्वेश्चन होऊ शकेल अशी शक्यता आहे, कारण 2016च्या नंतर क्लॉकवरती हे ग्रहावर असं काहीतरी गणित आलं होतं, त्याच्यानंतर राज्यसेवेला क्लॉकवरती कुठलं गणित नाही असं वाटतं मला तरी. तर असं उलट्या अँगलनी विचारू शकतात असं मला वाटतं असं, राईट. आपण चेक करूयात काय ते. तत्पूर्वी तुम्हाला थोडस बेसिक असावं म्हणून काही गोष्टी क्लिअर करतो मी तुमच्या, राईट. तर हे पुसून घेतो. क्लॉक बघायचंय, राईट. घड्याळ म्हणतो त्याला तुम्ही. त्याचे काही मोजके कन्सेप्ट आपण खूप व्यवस्थित क्लिअर करून घेऊया, राईट. तर पहिला कन्सेप्ट असा आहे की घड्याळाच्या काट्यातील कोण काढणे हे सगळेच काढतात. आणि संबंध महाराष्ट्राला येते, त्याचं काही टेन्शन नाहीये. तर ते कर्तव्य म्हणून मी कम्प्लीट करून घेतो, तुम्हाला वाटून सांगितलं नाही, राईट. म्हणून घड्याळांच्या दिलेल्या वेळेला घड्याळाच्या काट्यातील कोण तास गुणिले 30, तास गुणिले 30 मायनस 11/2 गुणिले मिनिट, 11/2 गुणिले मिनिट. खरं तर हे एका चांगल्या मॅथ्सच्या शिक्षकाचं लक्षण असेल जरी मॉड मध्ये ठेवलं. मॉड म्हणजे इथनं जे काही कॅल्क्युलेशन येईल ते कॅल्क्युलेशन तुम्ही पॉझिटिव्हच घ्यायचा असा अर्थ असतो त्याचा, राईट. तर आपण हे मॉड मध्ये ठेवूया, हे एक परफेक्ट सायनिंग असेल. तर याचे काही टीप लक्षात ठेवायचे, तुम्हाला एक महत्वाचे बिंदू लक्षात ठेवायचे. टीप, पहिला टीप असेल, राईट. पहिलं टीप हे आहे की तुम्हाला इथं दिलेल्या कोणाचं माप निगेटिव्ह जरी आलं तर ते तुम्ही पॉझिटिव्ह कन्सिडर करणार, राईट. कोणाचे माप निगेटिव्ह जरी आले तरी पॉझिटिव्ह घ्या. आणि दुसरं आहे कोणाचे माप कोणाचे माप 180 अंशापेक्षा जास्त असल्यास, कोणाचे माप 180 अंशापेक्षा जास्त असल्यास ते 360 अंशामधून वजा करा. कोणाचे दोन प्रकार असतात आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा, कॉन्केव्ह अँगल आणि कॉन्व्हेक्स अँगल, राईट.
तर आम्हाला कॉन्केव मेजर करायचा असतो. पण हे पूर्णतः जो सेकंड पॉईंट आहे 360 मधनं वजा करायचा किंवा नाही वजा करायचा, हा जो सेकंड पॉईंट आहे ते पूर्णपणे तुम्हाला त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या स्थितीवर अवलंबून असेल. तिथं काय विचारलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. कळलं? तर हे असं काहीतरी त्याचं एक बेस असू शकतो. आता याच्या पुढे जो काही प्रकार आहे तो काय म्हणता येईल त्याला, की कोण दिलंय तुम्हाला आणि वेळ काढायची आहे. त्याची एक लंबी प्रोसिजर आहे. त्याची थोडे अर्धा पाऊण तास लागेल त्या गोष्टीला, सगळ्या गोष्टी क्लिअर करायला तुम्हाला. असंच कुठलं सूत्र दुसरं काही कन्सेप्ट, व्हेरी कन्सेप्ट बेस्ड कार्यक्रम असेल तर मग मला वाटतंय की तो कन्सेप्ट आता 12:10 झालेले आहेत आणि मला 12:30 वाजता एक लेक्चर आहे. तर मी 12 वाजेपर्यंत चालेल या विषयाने, 12:10 पर्यंत वगैरे चालेल या व्ह्यूनी मी हे वेळ स्लॉट मॅनेज केला होता. तर आज मी इकडं तुमची रजा घेतो आणि उद्या मात्र आपल्या 10 वाजताच्या टाइमला मी तुम्हाला परत माझं काही जे काही आहे माझ्याकडे ते देण्यासाठी येतो तुम्हाला. आत्ताच्या लेक्चर्स मध्ये माझा आवाज, माझी स्क्रीन, माझी स्पीड, अजून अन्य कुठल्या टेक्निकल बाबींमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर या प्रॉब्लेम्सला आज पहिलाच लेक्चर आहे आणि तुम्ही मला काही कमेंट्स करत असाल तर ते मला स्क्रीनवरती दिसत नाहीये, ते आमचे कुणाचं पाहत आहेत. तर मी त्यांच्यासोबत डिस्कस करेन, ते मला सांगतील काय प्रॉब्लेम्स आहेत माझ्यामध्ये. तर ते आम्ही पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चर्समध्ये नक्कीच ते ड्रॉबॅक्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. मी संबंध जणांचे काही पहिल्या लेक्चरच्या शेवटी आता आज पहिल्या लेक्चर आहे म्हणून काही जणांचा आभार व्यक्त करतो. बार्टीचे महासंचालक आहेत की ज्यांनी मला हे व्यासपीठ दिलं. त्यांनी कुणाल सरांनी जरी नाव सजेक्ट केलेलं असलं तरी आणखी त्यांना फायनल करायचं होतं आमच्यावरती. त्याच्यानंतर खरं तर मी सगळ्यात जास्त कुणाल सरांचाच आभारी आहे. कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये खरंच मी त्यांची वारंवार तारीफ करतोय की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. जर हे आणखीच 1-2 महिने अगोदर झालं असतं तर खूप फायद्यात राहिली असती मुलं. महाराष्ट्रातल्या असंख्य विद्यार्थ्यांनी जे पुण्यामध्ये होते त्यांचे मटेरियल्स पुण्यातच राहिलेले आहेत, घरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ते बरं झालं असतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, अच्छा झालेला आहे. तर आपण मी व्यक्तिशः त्यांचा खूप आभारी आहे, हात जोडून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर मला इथपर्यंत माझं नाव कोणी सांगितलं असेल तर त्याचे सन्माननीय सतीश पाटील सर, त्यांचा तर मी जास्त आभारी आहे. कारण बऱ्याच जणांना माहिती मी शिकवतो म्हणून, पण कोणी कोणाला रेफर करत नाही या सेक्टरमध्ये. जो तो आपल्या नावाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि मला स्वतःला कुठे इंट्रोड्यूस व्हायला आवडत नाही. मला कोणीतरी इंट्रोड्यूस करावं असं वाटतं आणि ते काम सतीश पाटील सरांनी केलेलं आहे. मी खूप खूप आभारी आहे त्यांचा. आणि ह्या संबंध पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे. 20-25 लेक्चर्स तुम्ही खूप सन्मानाने मला ऐकाल अशी अपेक्षा करतो. माझं काही चुकतही असेल सांगताना वगैरे किंवा मी बोलताना माझी कुठली विधानं थोडीशी जास्तच खरी वाटली आणि त्याचा जास्तच त्रास झाला तुम्हाला, तुम्ही काही वाईट कमेंट करू नका त्या बाबतीमध्ये. काही झालं तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं आहे आपलं. पण वाईट कमेंट काही करू नका. वाईट कमेंट चांगले नसतात ते, आणि केलात तरी ते मला काही दिसणार नाही. आणि मला माझं तर म्हणणं आहे की कमेंट करण्यात वेळ घालू नका तुम्ही. यू शुड कॉन्सन्ट्रेट फुल्ली ऑन स्क्रीन. तो माणूस काय म्हणतोय, तो काय देतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्याच लोकांना शिवधनुष्य एवढ्या जास्त सिलेबस एवढ्या कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, आम्हाला कसं पोहोचवायचं याचा विचार करावा लागतो. लिटरली सांगतो मी, 19 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला शिकवायचा, पण हे ऑनलाईन लेक्चर जेव्हा घेतोय मी तेव्हा माझा सगळा एक्सपिरियन्स पणाला लागतोय, अनुभव सगळा पणाला लागतोय की ते कसं पोहोचेल. मला विद्यार्थी दिसत नाहीये, त्याच्या मनातल्या भावना मला कशा ओळखू येतील, मला ते कळल का. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो. तुम्ही असं वाटू देऊ नका की नाही आम्ही फक्त प्रोजेक्ट होण्यासाठी चालत नाहीये, ते आम्ही पण तुमचा विचार करतोय. कळलं? ह्या प्रोजेक्ट वरती आता मला वाटतं कोळेकर सरांचं लेक्चर झालेलं आहे. मागच्या 20 दिवसापासून तो माणूस त्याचे पीपीटी ते प्रोजेक्शन वगैरे बनवतोय. आज काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले असतील त्यांच्या लेक्चर्स मध्ये, जसे की काही इकोचा प्रॉब्लेम असेल, अजून काही असेल. याला नाव पण बार्टीनं ट्रायल लेक्चर दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. कळलं? या लेक्चरला ट्रायल लेक्चर असं नाव दिलेलं आहे. तर ते नक्कीच 100% तुमच्याकडनं दूर केलं जातील.
आमच्याकडनं दूर केलं जातील आणि ते दूर होईपर्यंत तुम्ही आम्हाला साथ कराल, सोबत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. आभारी. कुणाल सर. थँक्यू सर. पद्धतीनं हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. जे काही आज टेक्निकल प्रॉब्लेम आले ते आपण दूर करूच. वट्टमवार सर, तुम्ही जेवढं लेक्चर घेतलं ते आम्ही खूप एन्जॉय करून ऐकलं. मी स्वतः सगळ्या नोट्स पण घेतलेल्या आहेत. मजा आली खूप. आणि तुम्ही जे काही सगळं सांगत आहात ते वास्तव आहे. खरं तर खूप ग्रामीण आणि गरीब घरातील विद्यार्थी जे आहेत त्यांना या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उभा करून देण्याचा आमचा विचार आहे आणि त्यांना निश्चितपणे याचा फायदा होईल. मी सगळ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना विनंती करेल की हे लेक्चर्स इथेच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा जेव्हा हे पाहायचं असेल त्यावेळेस ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सर, थँक्यू. तुम्ही आज सर बोला. हा आहे सर, आहे सर. हा सर, काही नाही, मी तेच सांगत होतो, सगळं सांगितलं त्यांना की ट्रायल आणि एरर बेसिसवरती लेक्चर्स आहेत. बरोबर. मध्ये कोणाला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर आम्ही ते सॉर्ट करण्यासाठीच हे ट्रायल म्हणून घेतोय आता. आणि ते निश्चितच आजचे प्रॉब्लेम्स उद्याच्या लेक्चरमध्ये मिनिमाइज करण्याचा प्रयत्न असेल. पुढच्या लेक्चरमध्ये काही दिवसामध्ये हे सगळं काहीच असणार नाही, एव्हरीथिंग फाईन असेल. आणि या आमच्या नाही तर टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत त्या ओव्हरकम करण्यासाठी थोडा वेळ द्या आम्हाला, बस एवढं सांगितलं सर त्यांना. येस येस येस, निश्चितपणे. Yes, सगळे विद्यार्थी मित्र आपल्याला निश्चितपणे सहाय्य करतील, सोबत करतील अशी अपेक्षा आहे. आणि आपण सगळेजण परीक्षेला खूप आत्मविश्वासानं सामोरे जावात यासाठीच हे सगळे तज्ञ मार्गदर्शक आपण निवडलेले आहेत. यातला एकही मार्गदर्शक हा आपण असं म्हणूया की केवळ जाहिरातबाजी मधला नाहीये. तो मुळातच हुशार, त्याचबरोबर त्या विषयाचा अनुभवी तज्ञ आहे. त्यामुळे या शिक्षकांनी खूप विद्यार्थी चांगले चांगले घडवलेले आहेत, खूप चांगले अधिकारी घडवलेले आहेत. आणि निश्चितच आपण यांच्या सोबत राहून हे संपूर्ण जी काही आपली प्रोसेस आहे ती पूर्ण करूया. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा सकाळी 8 वाजता आपण याच युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. आणि आज जे काही झालेलं आहे त्याच्या नोट्स तुम्ही घेतल्याच असतील, त्याच्यावरती विचार करा, अभ्यास करा आणि जोमानं, वेगानं आणि एकदम फोकस होऊन या सगळ्या गोष्टींकडे पहा. स्पर्धा परीक्षांचं यश हे आपण कसं खेचून आणायची याची तुम्ही निश्चितपणे रणनीती बनवाल अशी मला आशा आहे. आज आपण येथेच थांबूया. वट्टमवार सर, आपण जॉईन झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. उद्या भेटूया. थँक्यू. आभारी, आभारी. सर, स्किप करतो मी. हो सर. ओके.